सर्वांना नमस्कार, जय भीम। आज आपण या ज्या लोकसभा निवडणुका चालू आहेत आणि त्या लोकसभा निवडणुकीमध्ये खूप मोठं एक वैचारिक युद्ध आपल्याकडे पेटलेलं आहे आणि याच्यामध्ये अलीकडेच कुमार सप्तर्षी नावाचे एक पुरोगामी विचारवंत आहेत। त्यांनी अशी मांडणी केलेली आहे की युगधर्म म्हणजे काय आणि युगद्रोह म्हणजे काय, या विषयावर बोलण्यासाठी मी इथे उभा आहे। खरं म्हणजे असं कोणी वक्तव्य केल्यानंतर त्याला उत्तर देणं अशा प्रकारचा माझा हेतू कधीच नसतो, आपलं स्वतंत्र बोलणं असतं। परंतु आजची जी घटना आहे, आताची जी घटना आहे, त्या घटनेमध्ये भारतामध्ये नेहमीच मागासवर्गीय लोक जेव्हा स्वतःच्या स्वातंत्र्याची मागणी करतात तेव्हा त्याला जाणीव करून दिली जाते की हा तुमचा धर्म नाही, स्वातंत्र्य हा तुमचा धर्म नाही, तर गुलामी हाच तुमचा धर्म आहे। आणि म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी जे राजकीय निर्णय आताच्या काळात घेतलेले आहेत त्या निर्णयाबद्दल जो शब्द वापरला गेलेला आहे तो शब्द फार भयानक आहे। आणि कुमार सप्तर्षी यांना तसं काय मी ओळखत नाही, कधी त्यांना प्रत्यक्ष भेटलेलो नाही, परंतु स्वतः 7 ऋषींचा अवतार म्हणणाऱ्या या वयोवृद्ध विद्वानाला त्यांनी जो शब्द वापरलाय तो शब्द फार भयानक आहे। त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांच्या राजकारणाला युगद्रोह असा शब्द वापरलाय। कारण म्हणजे आपल्याला कल्पना आहे की आपण या महाराष्ट्रामध्ये मागासवर्गीय लोक जे काही प्रयत्न करत असतो किंवा जे काही संघर्ष करत असतो आपल्या उत्कर्षाचे, त्यावेळी नेहमीच उच्चवर्णीयांशी संघर्ष येतो, उडतो। आणि तो संघर्ष उडाला की ते आपापल्या पद्धतीने कमी लेखण्याचा प्रकार, शिव्याशाप देणं, कधी हल्ला करणं, कधी ठार करणं असे प्रकार नेहमीच करत असतात। आणि मग त्यांच्या अधिकारांचं संरक्षण व्हावं यासाठी आपल्याकडे ॲट्रॉसिटी कायदा सुद्धा आहे। परंतु राजकीय रणधुमाळीमध्ये अशा प्रकारचं वक्तव्य आल्यानंतर आपण काय असे गुन्हे नोंदवायला जात नाही, परंतु सर्वसामान्य माणसांनी लक्षात घेतलं पाहिजे की सामान्य मागासवर्गीयाला जो त्रास होतो, मागासवर्गीयांना जो त्रास होतो तोच त्रास बाळासाहेब आंबेडकरांसारख्या मोठ्या नेत्यांना सुद्धा होतो। आणि हा जो त्रास आहे त्या त्रासाची मांडणी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर करणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य ठरतं। आणि या कर्तव्याच्या भावनेपोटीच मी इथे बोलायला उभा आहे। खरं म्हणजे माझा सगळ्यांना परिचय आहे, तरी सुद्धा मी हा परिचय करून देतो की माझं नाव राजाराम पाटील आहे, आगरी समाजाचा एक कार्यकर्ता मी आहे आणि कोकणातून आहे। आणि या कोकणातल्या संघर्षात माझ्या प्रत्यक्ष जीवनामध्ये जे काय अनुभव आले त्यामध्ये ओबीसी लोकांना धर्म म्हणून जे काय सांगितलेलं आहे त्या धर्माची मांडणी नेहमीच ब्राह्मण करत आले। आणि मग ते मनुवादी ब्राह्मण असतील किंवा पुरोगामी ब्राह्मण असतील, पण त्यांना जो युगधर्म सांगितला गेलेला आहे तो युगधर्म मनुस्मृतीचा, तो युगधर्म ऋग्वेदाचा, तो आमच्या सगळ्या गुलामीचाच युगधर्म सांगितलेला आहे। त्यातून बाहेर पडण्याचा कुठलाच मार्ग कधी ओबीसीच्या वाट्याला आला नाही। आणि अशा प्रकारचा अनुभव ज्या ओबीसीच्या पाठी आहे त्यांना कुमार सप्तर्षींची ही जी एक प्रकारची शिवी आहे, शाप आहे, हे समजण्याचा मार्गच नव्हता। आणि म्हणून आता हे जे माझ्या अनुभवाला आले ते सगळ्या ओबीसीने सुद्धा याचा अर्थ नीट समजून घेतला पाहिजे। आणि आता सुरुवात बाळासाहेब आंबेडकरांच्या राजकारणाची आहे, परंतु यावर्षी ओबीसीचे अनेक लोक निवडणुकीमध्ये भाग घेत आहेत। आणि ओबीसी जेव्हा अशा प्रकारच्या अजून ओबीसीचे फॉर्म भरले गेलेले नाहीत, स्वतंत्रपणे भरलेले गेले नाहीत, पण ओबीसीचे फॉर्म जेव्हा या निवडणुकीच्या पटलावर येतील त्यावेळी किती प्रकारच्या शिव्या आणि शाप आपल्याला मिळतील आणि त्यांना उत्तरं देणारे आपल्या बाजूने कोण असतील याचा जरूर विचार ओबीसी बांधवांनी केला पाहिजे। आणि म्हणून प्रथम ज्यांनी या देशामध्ये आपल्या गुलामगिरीला आव्हान देण्याचा यशस्वी प्रयत्न केला त्या प्रयत्नांमध्ये आदरणीय आपल्याला माहीत आहे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी एक मोठं असं गुरुतुल्य काम या महाराष्ट्रात केलं। आणि त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक चळवळ उभी केली आणि ती चळवळ संविधानाची चळवळ आहे। आणि या चळवळीतून आंबेडकरी चळवळ उभी राहिली आणि आंबेडकरी चळवळीचं वर्तमान नेतृत्व आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाशजी आंबेडकर, ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे करतायत। आणि त्यांनी मागच्या 2019च्या निवडणुकीमध्ये ओबीसी मायक्रो ओबीसीना जे नेतृत्व दिलं, मोठ्या संख्येने नेतृत्व दिलं, त्यामध्ये मी उभा होतो। आणि या नेतृत्वानंतर आता 2024ची निवडणूक, मागच्या अनुभवानंतर मागचा जो अनुभव होता तो अत्यंत वाईट होता काँग्रेस राष्ट्रवादी या आघाडीसाठी। आणि त्यातून शहाणपण त्यांना आलं म्हणा किंवा त्यांना उपरती झाली आणि त्यांनी सांगितलं की आता आम्ही बाळासाहेबांना सोबत घेऊन लढू। परंतु बाळासाहेबांना जी वागणूक मिळालेली आहे ती प्रत्येक मागासवर्गीयाला माहीत आहे की ते नक्की काय वागणूक देतात। आणि यामुळे बाळासाहेब आता पुन्हा एकदा स्वतंत्र निवडणूक लढणार अशा प्रकारचं वातावरण निर्माण झाल्यानंतर त्यांची वैचारिक मांडणी करायला ही पुरोगामी विद्वानांकडून सुरुवात झालेली आहे।
पुरोगामी हा शब्द लोकांना अत्यंत आकर्षक वाटतो, परंतु त्या पुरोगामी शब्दामागे सुद्धा मनुवादच आहे. आणि म्हणून या मनुवादाचं स्पष्टीकरण लोकांसमोर उघड करणं ही काळाची गरज आहे. आणि म्हणूनच हे जे कुमार सप्तर्षी आहेत यांनी जे भाष्य केलंय ते भाष्य फार छोटं आहे, परंतु त्या भाष्यामध्ये एवढी मोठी शिवी दिलेली आहे की ती शिवी युगाची शिवी आहे. म्हणजे एका युगाचा अपमान बाळासाहेब आंबेडकरांनी केला आणि तो युगद्रोह आहे. ह्याला जर आपण आव्हान दिलं नाही तर जसं विधान परिषदेच्या सभागृहात चुकीचं वक्तव्य केलं तर तिथले सभापती ते खोडून टाकतात, किंवा लोकसभेच्या किंवा राज्यसभेच्या सभेमध्ये अशा प्रकारचं वक्तव्य केलं ते खोडून टाकण्याची सोय असते. परंतु खरी लोकसभा ही जनतेची आहे, महाराष्ट्राची आहे आणि देशाची आहे. या लोकसभेत कुमार सप्तर्षी यांनी बाळासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत युगद्रोह हा शब्द वापरलेला आहे. त्या शब्दाला उत्तर देणं हे सर्वसामान्य मागासवर्गीय बांधवांचं कर्तव्य आहे आणि या कर्तव्यापोटी मी इथं बोलतोय. आणि म्हणून कुमार सप्तर्षींनी जे वाक्यप्रयोग केलेत ते वाक्यप्रयोग टिपण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. सगळीच वाक्य ह्यामध्ये येणार नाहीत, परंतु ही वाक्य मी तुम्हाला इथे पुन्हा सांगणार आहे, त्यानंतर याच्यावरचं स्पष्टीकरण सुद्धा देणार आहे. खरं म्हणजे हा व्हिडिओ मोठा होणार आहे, थोडा वेळ जाणार आहे, पण त्याला पर्याय नाही. कारण हे व्हिडिओ जे आहेत बहुजन संघटकचे व्हिडिओ जसं आंबेडकरी समूहाला फार महत्त्वाचे आहेत, आंबेडकरी चळवळीला महत्त्वाचे आहेत, तशी ओबीसींची चळवळ नव्याने उभी राहते आणि ती राजकीयदृष्ट्या आता पटलावर येते, त्यांच्यासाठी सुद्धा ते महत्त्वाचे आहेत. आणि या हेतूनं मी हा सविस्तर बोलतो. अनेकांना हे पटत नाही की थोडक्यात बोला, परंतु ओबीसींना अजून याचं संस्कार न झाल्यामुळे हे सांगणं गरजेचं आहे. आणि म्हणून कुमार सप्तर्षी असं म्हणतात की भाजपामध्ये जर बाळासाहेब आंबेडकर गेले असते तर बरं झालं असतं, आणि तसे गेले असते तर त्यांच्यावर आम्हाला टीका करता आली असती. आणि ते भाजपामध्ये गेले नाहीत आणि बाहेर आहेत हे त्यांचं दुःख आहे. परंतु भाजपामध्ये जे लोक गेलेले ते कोण आहेत, तर महाराष्ट्रातली जी काँग्रेस आहे ती अर्धी काँग्रेस ही भाजपामध्ये गेलेली आहे. म्हणजे तुम्हाला जर टीका करायची असेल तर तुम्ही अशोकराव चव्हाणांवर करू शकता, राधाकृष्ण विखे पाटलांवर करू शकता. याच पद्धतीनं तुम्ही ती टीका अजितदादा पवार या राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यावर करू शकता, अर्ध्या राष्ट्रवादीवर करू शकता, आणि शिवसेनेचे आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर करू शकता. आणि त्यांनी केलेला जो द्रोह आहे हा युगद्रोह आहे, म्हणजे त्यांच्या भाषेत हा तुम्ही बोलू शकता. परंतु त्यांना ते बोलणार नाहीत, कारण ते त्यांचे जात बांधव आहेत किंवा वर्ण बांधव आहेत. पण ती टीका मनुस्मृतीच्या परंपरेने ही बाळासाहेब आंबेडकरांवरच करणार, आणि म्हणून याचा प्रथम मी निषेध करतो. आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकर तर प्रत्यक्षात भाजपमध्ये गेलेले नाहीत आणि ते स्वतंत्रपणे लढतात. आणि म्हणून त्यांनी नवीन शब्दप्रयोग वापरलेला आहे की मोदींना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या मदत करणारे जे लोक आहेत ते या वर्तमान युगाशी द्रोह करतायत. तर वर्तमान युग म्हणजे काय, या सप्तर्षींना काय म्हणायचं आहे की वर्तमान युग नक्की कोणतं आहे. म्हणजे भाजपाला हरवणं हे तुमचा धर्म आहे, परंतु भाजपाला हरवणं म्हणजेच काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांना जिंकून देणं हा तुमचा युगधर्म आहे. आणि अशा प्रकारचा धर्म म्हणजे त्या ब्राह्मणांना, सप्तर्षींना वाटेल तोच धर्म महाराष्ट्राचा आहे, अशा प्रकारची त्यांची मांडणी आहे. हा धर्माचा अधिकार, या देशातल्या धर्माचा अधिकार तुम्हाला दिला कोणी, आणि म्हणून लोकशाहीत आपण आहोत, संविधानात आपण आहोत. त्यामुळे त्या धर्माचे, युगधर्माचे मालक हे ब्राह्मण आहेत असा जर गैरसमज कोणाचा असेल, मग तो पुरोगामी चळवळीचा असेल किंवा कुमार सप्तर्षीचा असेल, तो गैरसमज त्यांनी काढून टाकावा. आणि युगधर्म म्हणजे काय याची जी मांडणी आहे ती आपल्याला सुद्धा समस्त मागासवर्गीयांना करावी लागेल. आणि म्हणून युगधर्म जर भाजपाला हरवणं हा युगधर्म असेल तर या धर्माचं पालन काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे नक्की करतायत का, म्हणजे ते दुतळ्यात आणल्यासारखे आहेत का किंवा पवित्र आहेत का, हा मोठा प्रश्न आहे. अर्धी काँग्रेस, अर्धी शिवसेना आणि अर्धी राष्ट्रवादी तुमच्या डोळ्यासमोर नाकावर टिच्चून आणि 50 खोके घेऊन जेव्हा भाजपमध्ये जाते तेव्हा या दोन्ही लोकांनी म्हणजे भाजपाने आणि इंडिया आघाडीने कुठल्याच धर्माचं, लोकशाही धर्माचं पण पालन केलेलं नाही. आणि तुम्ही जो म्हणताय तो युगधर्म तो खोटा धर्म आहे. हे सगळं समोर जगाच्या असताना तुम्ही बाळासाहेबांना मात्र युगद्रोह केला अशा प्रकारचे शब्द वापरता. हे शब्द समस्त मागासवर्गीयांचा, 85% मागासवर्गीयांचा अपमान करणारे शब्द आहेत. आणि म्हणून समस्त मागासवर्गीयच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांनी ज्यांना स्त्री शूद्रातिशूद्र म्हटलेलं आहे त्यांच्या वतीने त्यांचा एक छोटा कार्यकर्ता म्हणून कुमार सप्तर्षी यांचा मी जाहीर निषेध करतो. आता याचं सगळं हे जे बाळासाहेब आंबेडकरांनी कोणता युगद्रोह केलाय आणि यांचा कोणता युगधर्म आहे, यांचा युगधर्म एकच आहे. कुमार सप्तर्षी किंवा महाराष्ट्रातल्या देशातल्या ब्राह्मणांचा युगधर्म एकच आहे की आपल्या वेदांमध्ये सांगितलेला जो धर्म आहे तो धर्म पुरुष सुक्ताचा धर्म आहे, ज्यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांनाच सर्वाधिकार आहेत. आणि तक्रार न करता या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांची कायम सेवा करण्याचा धर्म हा मनुस्मृतीचा धर्म म्हणून ओबीसींना दिलेला आहे, शूद्रातिशूद्रांना दिलेला आहे. त्या धर्माचं तुम्ही पालन करा, मनुस्मृती धर्माचं पालन करा असं हे सांगतात. आणि ह्यांचा जो युगधर्म आहे, कुमार सप्तर्षींचा युगधर्म हा मनुस्मृतीचा आहे, ऋग्वेदाचा आहे आणि तो मागासवर्गीयांच्या विरोधी असलेला धर्म आहे.
आणि म्हणून आदरणीय प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीमुळे मागच्या काळात 10 ते 12 जागा पडल्या आणि असा ते आरोप करतात. आणि त्या जागा पडल्या म्हणजे त्या भाजपाच्या वाट्याला आल्या. भाजपाला जागा देणारे बाळासाहेब आंबेडकर हे यांच्या दृष्टीने युगद्रोह करतायत. म्हणजेच या स्वातंत्र्यानंतर आम्ही संविधान आणलं, समतेचं सामाजिक न्यायाचं संविधान आणलं, मनुस्मृतीच्या विषमतेविरुद्ध आम्ही संविधान आणलं, परंतु मनुस्मृती स्वातंत्र्यानंतर सुद्धा संविधानाच्या काळात सुद्धा कायम ठेवणं याला कुमार सप्तर्षी युगधर्म म्हणतात. म्हणून ब्राह्मणी शब्द आहेत ते ब्राह्मणी शब्द ओबीसींनी जसेच्या तसे स्वीकारू नयेत, त्यांची चिरफाड झाली पाहिजे, त्याला पर्याय दिला पाहिजेत. आणि म्हणून या देशाचा, या महाराष्ट्राचा सध्याचा युगधर्म हा भारतीय संविधान आहे हे कुमार सप्तर्षींना मी सांगतो. आणि जे कोणी महाराष्ट्रातले पुरोगामी विचारवंत आहेत त्यांनी सुद्धा भारतीय संविधानाचा एक जीवन धर्म आहे याची आठवण ठेवावी, त्याचं स्मरण ठेवा. आणि म्हणून भाजपाच्या वाट्याला आंदण जागा बाळासाहेबांनी दिल्या अशा प्रकारचा आरोप ते करतात. तेव्हा प्रत्यक्ष भाजपामध्ये गेलेले अजित पवार, प्रत्यक्ष भाजपामध्ये गेलेले एकनाथ शिंदे आणि प्रत्यक्ष भाजपामध्ये गेलेले अशोकराव चव्हाण यांना तुम्ही युगद्रोह नावाचा पुरस्कार देणार आहात का पुण्यामध्ये, हा माझा प्रश्न आहे. आणि म्हणून 2.5 ते 3% मतदान असणारे वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकर अशी हेटाळणी सुद्धा ते करतात. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की ही फक्त सुरुवात आहे. 2019च्या निवडणुकीमध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी माझ्यासारख्या ओबीसींना, ज्यांना तुम्ही हिंदू ओबीसी, हिंदू शूद्र म्हणता, त्यांना सुद्धा उमेदवारी दिली होती. आणि आम्ही सुद्धा त्या भागातले नेते आहोत. आम्ही काय छोटी माणसं आहेत असं तुम्ही म्हणाल, परंतु आम्ही असं म्हणत नाही. ठाणे, रायगड, पालघर, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हा सागर किनारा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचा समुद्र किनारा आहे, त्यांचे आम्ही नेते आहोत. आम्ही काही छोटे नाही. इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारात तुम्ही आम्हाला जरी नाकारलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य म्हणजे केवळ ब्राह्मण मराठ्यांचं राज्य आहे अशा प्रकारचा इतिहास तुम्ही महाराष्ट्रात रंगवला असला तरी आम्हाला मारणारे, आम्हाला नाकारणारे अजून तरी जन्माला आलेले नाहीत. आणि आम्ही अजून जिवंत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडाच्या आसपास आम्ही आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आरमार सांभाळणारे आम्ही लोक आहोत, याची आठवण मी कुमार सप्तर्षी यांना करून देतो. आणि म्हणून नरेंद्र मोदींची सत्ता आणण्यासाठी जणू काही बाळासाहेब आंबेडकरांनी 2019ची निवडणूक लढवली आणि 2024ला सुद्धा ते त्याची पुनरावृत्ती करतात आणि म्हणून ते युगद्रोह करतायत अशा प्रकारची मांडणी झालेली आहे. परंतु नरेंद्र मोदींची सत्ता आणण्यासाठी सगळ्यात मोठं योगदान हे आत्ता तरी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार म्हणजे अप्रत्यक्षरित्याने शरद पवार, उद्धव ठाकरे या लोकांचंच आहे, काँग्रेसचं आहे, राहुल गांधींचं सुद्धा आहे. राहुल गांधी इतके महान नेते आहेत, काँग्रेसची एवढी मोठी पुरोगामी परंपरा आहे, तर आपल्या नेत्यांना चारित्र्य तुम्ही का शिकवलं नाहीत, पक्षांतर बंदी कायदा तुम्ही का शिकवला नाहीत, हा मोठा प्रश्न या पुरोगामी विचारवंतांना आहे. खरं म्हणजे महाराष्ट्राला याची लाज वाटली पाहिजे. सगळ्यात जास्त युगद्रोह कोणी केला असेल तर 50 खोके ओके म्हणणाऱ्या लोकांनी केलेला आहे. परंतु त्यांच्या बाबतीत अशा प्रकारची थेट टीका होत नाही. मागासवर्गीयांना बोलणं सोपं असतं. मागासवर्गीयांची बाजू घेणारा दुसरा मागासवर्गीय नसतो, हा आपला अनुभव आहे. आणि म्हणून हा अनुभव मी घेतलेला आहे. आणि माझ्या जीवनात ज्यावेळी संकट आली त्यावेळी आंबेडकरी चळवळीतले अनेक नेते माझ्या मदतीला धावून आले. आणि म्हणून ओबीसी म्हणून या स्वातंत्र्याचा, विवेक बुद्धीचा आणि प्रज्ञेचा अनुभव मला माझ्या जीवनात घेता आला. आणि म्हणून ज्यावेळी आमच्या आंबेडकरी भावांवर अशा प्रकारचे वैचारिक हल्ले होतील, शारीरिक हल्ले होतील, त्यावेळी ओबीसी म्हणून आम्ही सगळे प्राणास म्हणजे जीवास जीव देण्यासाठी पुढे असू, हे यासाठी माझं बोलणं आहे. आणि म्हणून नरेंद्र मोदींची सत्ता आणण्यासाठीच जणू काय हे केलंय, तर नरेंद्र मोदींची सत्ता काँग्रेसनेच आणलेली आहे. काँग्रेसने जर संविधानिक काम केलं असतं तर एवढी मोठी हुकुमशाही उभी राहिलीच नसती. परंतु सत्तेच्या फायद्यामध्ये असलेले संस्थानिक झालेले काँग्रेसचे नेते, राष्ट्रवादीचे नेते आणि शिवसेनेचे नेते हिंदुत्व म्हणून मोदींना गोंजारत म्हटले आणि त्यांनी कधी हुकुमशाही आणली हे यांना कळलं नाही. आणि आज खऱ्या अर्थाने हुकुमशाहीला जबाबदार कोण असेल तर इंडिया आघाडी नावाची आघाडी आहे आणि देशामध्ये हा युगद्रोह या आघाडीनेच केलेला आहे, हे खरं म्हणजे त्याचं उत्तर आहे. आणि बाळासाहेब आंबेडकर असतील किंवा मागासवर्गीय सगळे आमचे बांधव असतील, कुठलीही साधन संपत्ती नसताना जी साधन संपत्तीनी मनुवादाने वर्णव्यवस्थेने नाकारली त्यामध्ये कायम लढत आहेत. स्वातंत्र्यानंतर गेली 70 वर्ष आमचा संघर्ष चालू आहे आणि या संघर्षामध्ये कधीतरी एखादा आमचा नेता बाळासाहेब आंबेडकरांच्या रूपाने लढायला उतरतो तर त्यांना तुम्ही युगद्रोह हा शब्द वापरता. आणि हा प्रचंड मोठा अपमान मागासवर्गीयांचा निवडणुकीत घडलेला आहे. पुरोगामी चळवळीचं नाव घेणाऱ्या कुमार सप्तर्षींचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे. आणि म्हणून पुरोगामी लोक आज खरं म्हणजे खऱ्या अर्थाने सुधारणावादी जी चळवळ आहे या देशातली आणि संविधानवादी चळवळ आहे त्यांचं जाहीर अपमान करताना दिसत आहेत. आणि म्हणून यामध्ये मी खोलात जाऊन सांगणार आहे की खरं म्हणजे हे जे शब्द आहेत सप्तर्षींचे, त्या सप्तर्षींना आंबेडकरी चळवळीबद्दल किंवा भगवान बुद्धाच्या एकूणच धार्मिक चळवळीविषयी किती अज्ञान आहे ते मला सांगावंसं वाटतं. आणि यामध्ये कुमार सप्तश्री शब्द वापरतात की बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू म्हणून
या बाळासाहेब आंबेडकरांना खूप मान आंबेडकरी जनता देते. आणि तो मान का देते तर त्यांचं म्हणणं आहे की बाबासाहेब आंबेडकर हे देवच आहेत किंवा देवतुल्य आहेत आणि ह्या देवतुल्य माणसाचा नातू म्हणून त्यांना मान मिळतो. बाकी काही त्यांचं काही विशेष असं दखलपात्र कर्तृत्व नाही. परंतु देव हा शब्द जो वापरलेला आहे कुमार सप्तर्षी यांना मी सांगतो, कुमार सप्तर्षी माझ्या आजोबांच्या वयाचे असतील, त्यांच्या एवढा वयाने मी मोठा नाही, अत्यंत छोटा आहे. परंतु मधल्या काळात आंबेडकरी चळवळ आणि बौद्ध बांधवांचा भगवान बुद्धांचा जो विचार आहे, आता थोडाफार अभ्यास मी केलेला आहे. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ मी वाचलेला आहे आणि पुरोगामी विचारवंतांनी बाबासाहेब आंबेडकरांचा भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ वाचलेला असावा आणि त्यांनी वाचलेला असेल तरच त्यांना खऱ्या अर्थाने पुरोगामी म्हणता येईल. परंतु कुमार सप्तर्षींनी हे वाचलेलं नाही आणि म्हणून ते बाबासाहेब आंबेडकरांना देवाची उपमा देतात आणि प्रकाश आंबेडकर म्हणजे त्यांचे नातू यांना सुद्धा देवतुल्य मानतात. परंतु जो आंबेडकरवादी आहे त्यांना सगळ्यांना माहित आहे की भगवान बुद्धांनी सुद्धा सांगितलं, भगवान बुद्धांनी कालाम सुक्तामध्ये सांगितलेलं की ते स्वतःला देव मानत नाहीत, ईश्वर मानत नाहीत, ईश्वराचा अवतार मानत नाहीत किंवा ईश्वराने मी सांगितलं ते अंतिम सत्य आहे असं मानत नाही, परंपरा मानत नाही आणि पुस्तकात धर्मग्रंथात सांगितलेलं ते खरं आहे असं मानू नका असं भगवान बुद्ध सांगतात. आणि स्वतःला देव न म्हणण्याचा हा जो प्रघात आहे तो पहिल्यांदा भगवान बुद्धांनीच या देशामध्ये सुरू केला. नाहीतर स्वतः सगळ्यांना देव घोषित करणारे लोक बुवा बापू आपल्याकडे खूप आहेत. आणि म्हणूनच हे कुमार सप्तर्षींनी मला वाटतं असंच केलं असेल की या ऋषींचा मान या देशात मोठा आहे म्हणून एका ऋषीच्या नावामध्ये कमी मान असेल म्हणून स्वतःला सप्तर्षी घोषित केलेला आहे. परंतु कुठल्याही ऋषींचा, कुठल्याही धर्माचा, कुठल्याही देवांचा, धर्मग्रंथांचा आधार न घेता भगवान बुद्धांनी या देशाला जी महान शिकवण दिली आणि विज्ञानवादी विचार दिला त्यामध्ये त्यांनी देव नाकारला आणि अशाच प्रकारचं देव नाकारण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि बौद्ध बांधव सुद्धा देव मानत नाहीत. त्यामुळे देवांच्या उपमा कुमार सप्तर्षींनी आंबेडकरी चळवळीत देणं हे अत्यंत मागासलेपणाचं लक्षण आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर देवतुल्य आहेत म्हणून त्यांच्या नातवाला मान मिळतो हे सगळं धादांत खोटं आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष पाहिला, बाबासाहेब आंबेडकरांनंतर त्यांच्या दुसऱ्या पिढीचा संघर्ष पाहिला आणि तिसऱ्या पिढीचा संघर्ष पाहिला, त्यांच्या पारिवारिक संघर्ष पाहिला, तरी सर्वसामान्य माणसाला जो जीवन संघर्ष करावा लागतो तो संघर्ष त्यांच्या वाटाला आलेला आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातले जे पुरोगामी आहेत ते पुरोगामी लोक हे किती अर्धवट आहेत याचं उदाहरण इथे स्पष्ट दिसतं की बौद्ध किंवा आंबेडकरी चळवळ ही देव, चमत्कार, आत्मा, स्वर्ग नाकारणारी चळवळ आहे. त्यांनी देव नाकारलेला आहे आणि पुरोगामी लोक स्वतःला सुधारणावादी किंवा पुरोगामी म्हणतात. परंतु देवाने सांगितलेलं धर्म, त्यांनी सांगितलेली मनुस्मृती, त्यांनी सांगितलेले वेद हे कायम ठेवतात, वर्णवर्चस्व कायम ठेवतात आणि स्वतःला पुरोगामी म्हणतात. आणि म्हणून देव, मनुस्मृती, धर्म, स्वर्ग, नरक, चमत्कार यांना नाकारणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मनुस्मृतीला जाणणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पुरोगामी शब्दाच्या कितीतरी पलीकडे आहेत. आणि धर्मांतर केलेले बौद्ध बांधव सुद्धा हजारो किलोमीटर दूर पोहोचलेले आहेत, म्हणजे पुरोगाम्यांच्या पुढे गेलेले आहेत. याची नोंद महाराष्ट्राने घ्यावी आणि ओबीसी बांधवांनी घ्यावी अशी सुद्धा विनंती या निमित्ताने मी करतो. आणि म्हणून पुरोगामी शब्दाला भुलायची काही गरज नाही. पुरोगामी म्हणजेच मनुवादी, ज्यांनी मनुवाद कायम ठेवायचा आहे त्यांनी पुरोगामी हा शब्द स्वीकारलेला आहे. आणि म्हणून देशाच्या इतिहासामध्ये दिशा देणारी ही निवडणूक आहे, म्हणजे 2024ची निवडणूक. आणि या निवडणुकीमध्ये लोकांची सत्ता, लोकशाही टिकवायची असेल तर नरेंद्र मोदींना हरवलं पाहिजे. आणि लोकांची सत्ता किंवा देशाची योग्य दिशा म्हणजे राहुल गांधी किंवा इंडिया आघाडी अशा प्रकारचं यांचं म्हणणं आहे. परंतु आपल्याला सत्य दिसतंय की या काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या तिन्ही पक्षातले अर्धे लोक जर भाजपामध्ये आज असतील तर भाजपा आणि काँग्रेस, राष्ट्रवादी याच्यामध्ये फरक राहिलेला नाही आणि कोणताच धर्म इथे शिल्लक राहिलेला नाही. हा 50 खोके ओके नावाचा अधर्मच यांनी स्वीकारलेला आहे. आणि आता निवडणूक रोखे जे आहेत, इलेक्ट्रॉल बॉन्ड आहेत, त्यातून आलेल्या पैशावर या निवडणुका जर भाजपा लढत असेल आणि तशाच प्रकारचा पैसा विरोधी पक्षांना पण आलेला असेल तर यामध्ये कोणता राजधर्म यांनी पाळलेला आहे. अटल बिहारी वाजपेयींनी पण हा शब्द वापरला राजधर्म. आज यांनी कुमार सप्तर्षींनी युगधर्म हा शब्द वापरलेला आहे. कशासाठी तर काँग्रेससाठी. आणि मग हे जे भाजपवाले ते सुद्धा एक वेगळा धर्म सांगतात, वैदिक किंवा हिंदू धर्माचं ते समर्थन करतात, हिंदू राष्ट्राची भाषा करतात. म्हणजे धर्म म्हणून जे अस्तित्व आहे ते पुरोगाम्यांचं आहे, ते ब्राह्मणांचं आहे. आणि ओबीसी, एससी, एसटी या मागासवर्गीयांना कोणताच धर्म नाही तर त्यांनी सुद्धा अतिशय वाईट वाटून घेऊ नये. तर त्यांचा धर्म हा संविधानाचा धर्म आहे आणि संविधानाचा धर्म हा जीवन मार्ग आहे आणि हे या धर्माबद्दल काही बोलत नाहीत. आणि म्हणून युगधर्म नाकारणं, युगधर्म हा काँग्रेसला जिंकून देणं हा युगधर्म आहे आणि तो नाकारणं म्हणजेच मोदींच्या बाजूने जाणं. आता प्रत्यक्षात मोदींच्या बाजूने गेलेले लोक वेगळे आहेत. अजित पवार आहेत, आपले एकनाथ शिंदे आहेत आणि अशोकराव चव्हाण आहेत. परंतु ते सतत शब्द वापरतात. अप्रत्यक्ष पद्धतीने बाळासाहेब आंबेडकरांनी आपला युगधर्म पाळला नाही आणि त्यांना युगधर्म कळला सुद्धा नाही. म्हणजे कुमार सप्तर्षी सांगतात की मोदींना पाडणं हा युगधर्म आहे
आणि युगधर्माचे प्रवर्तक आहेत कुमार सप्तर्षी, म्हणजे या देशातले ब्राह्मण. आणि म्हणून त्यांचं म्हणणं असं आहे की हा युगधर्म पाळला नाही म्हणून बाळासाहेब आंबेडकरांना येणारा इतिहास हा प्रश्न विचारणार आहे की तुम्ही या युगाशी द्रोह का केला. मला सुद्धा अनेक लोकांचं असं नेत्यांचं म्हणणं आलं की पाटील साहेब, जर ही निवडणूक तुम्ही वंचितमध्ये लढा किंवा बाहेरून लढा, पण तुम्हाला इतिहास विचारणार आहे की तुम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या इंडिया विकास आघाडीमध्ये का नाही गेलात. तर माझा सुद्धा त्यांना प्रश्न आहे की या सगळ्या इंडिया आघाडीला माझा प्रश्न आहे की बाळासाहेब आंबेडकर जेव्हा राहुल गांधींच्या मुंबईतल्या सभेत गेले तेव्हा बाळासाहेब आंबेडकर हे सगळ्यात जुने नेते आहेत, लोकसभेमध्ये खासदार असलेले नेते आहेत, राहुल गांधींपेक्षा ते वयाने मोठे आहेत आणि तिथे असलेल्या अनेक नेत्यांमध्ये महत्वाचे नेते आहेत आणि विशेष म्हणजे या देशातल्या मागासवर्गीयांचं नेतृत्व करणारे महान असे नेते आहेत. आणि युगपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत. युगपुरुष हा शब्द मुद्दाम वापरला, कुमार सप्तर्षींना समजलं पाहिजे. तुम्ही युगधर्म, युगद्रोह हे शब्द वापरत असताना बाबासाहेब आंबेडकर या देशातले युगपुरुष आहेत आणि त्यांचे नातू बाळासाहेब आंबेडकर आहेत. त्यांना बोलायला तुम्ही फक्त 5 मिनिटं वेळ दिलात. खरं म्हणजे या देशातल्या SC, ST, OBC स्त्रिया यांना बोलायला सुद्धा संधी ही इंडिया विकास आघाडी देत नसेल तर मुंबईतला जो आगरी आहे, कोळी आहे, भंडारी आहे, आदिवासी आहे, ईस्ट इंडियन आहेत, हे मुंबईचे भूमिपुत्र आहेत. या मुंबईच्या भूमिपुत्रांपैकी एकाची आठवण राहुल गांधींना सुद्धा झाली नाही. आणि म्हणून अशा प्रकारचा युगधर्म तुम्ही मागासवर्गीयांना, ओबीसीना बोलायला वेळ द्यायला तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही लोकसभेची तिकीट काय देणार. आणि म्हणून आता सुद्धा या कुमार सप्तर्षींच्या माध्यमातून मी राहुल गांधींना प्रश्न विचारतो की राहुल गांधी, आपण देशाचा प्रवास केलात, पायी फिरलात, पण तुम्हाला मुंबई कधी कळली का. देशाची आर्थिक राजधानी आहे. आर्थिक राजधानीचे भूमिपुत्र आगरी, कोळी, भंडारी आहेत, त्यांच्या पैकी किती लोकांना तिकीटं शिवसेनेने, शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आणि काँग्रेस आघाडीने दिलीत याचा हिशोब आम्हाला द्या. आणि हा हिशोब बाळासाहेब आंबेडकरांच्या निमित्ताने आम्ही विचारतोय तुम्हाला. आणि तुम्ही तिकीटं दिली नाहीत तर मोठ्या संख्येने ओबीसी लोक या लोकसभेमध्ये उतरणार आहेत आणि युगधर्म काय हे तुम्हाला आम्ही शिकवणार आहोत. आणि हा युगधर्म भारतीय संविधानाचा असेल याची तुम्ही नोंद घ्या. आणि म्हणून पुन्हा पुन्हा मोदींना हरवणं हा आजचा युगधर्म आहे अशी व्याख्या करतात. मी सगळ्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की प्रत्येक वेळी आपल्या फायद्याचं जे असेल तोच युगधर्म आहे अशा प्रकारचे हे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य सांगत आले. आणि म्हणूनच 5000 वर्ष ओबीसी, SC, ST यांना सर्व प्रकारचे अधिकार नाकारणं म्हणजेच धर्माचं अध्ययन करणं, धर्माचं दान घेणं, धर्माला दान देणं हा ब्राह्मणांचा धर्म राहिला. आणि लढाई करणं, राज्य करणं हा क्षत्रिय धर्म राहिला. आणि त्यासाठी खंडण्या घेणं हा क्षत्रिय धर्म राहिलेला आहे. आणि व्यापार करणं हा वैश्यांचा धर्म राहिलेला आहे. तिघांनी पैशाचे सगळे मार्ग आपल्याकडे ठेवले आणि शुद्रातिशूद्रांना सगळ्या प्रकारचे पैशाचे मार्ग, स्वाभिमानाचे, स्वातंत्र्याचे मार्ग, जमीन घरांचे मार्ग नाकारले. आणि 5000 वर्ष यांनी हा धर्म, वैदिक धर्म, हिंदू धर्म जो सांगितलेला आहे तोच यांचा युगधर्म आहे. आणि या युगधर्माला लाथाडण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भारतातले 1956च्या धर्मांतरामुळे युगपुरुष ठरलेले आहेत. कोणत्याही महापुरुषाला, जे यांचे सगळे देव आहेत, बाकीचे सगळे पुरोगामी विचारवंत आहेत, त्यांना खऱ्या अर्थाने भारताची धर्मसुधारणा करायची होती. त्यांना बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की जो शर्ट पूर्ण फाटलेला आहे, जो आता शिवता येणार नाही, तो शर्ट फेकून देणं आणि नवीन वस्त्र परिधान करणं म्हणजेच बौद्ध धर्मांतर करणं हाच त्यावरचा उपाय आहे. आणि 1956ला सांगितलेला जो धम्म आहे तीच या देशाची पुरोगामी चळवळ आहे. आणखी कुठलाही पुरोगामी धर्म या देशात अस्तित्वात नाही. आणि म्हणून मोदींना हरवणं हा युगधर्म होऊ शकत नाही. आणि योगींना हरवणं म्हणजेच काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीला निवडून देणं हा युगधर्म नाही. तर या 2024च्या निवडणुकीमध्ये ओबीसी, SC, ST यांना निवडणुकीमध्ये तिकीट देणं, त्यांना जिंकून आणणं हा या देशाचा संविधानाचा धर्म आहे. मी त्याला युगधर्म म्हणणार नाही, कारण या देशाला युगधर्म म्हणजे नवीन काय ते माहीतच नाही. आणि जो सांगण्याचा प्रयत्न 2500 वर्षापूर्वी भगवान बुद्धांनी केला, महावीरांनी केला, चारवाकांनी केला आणि अलीकडेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला, हा धर्म किंवा हा धम्म हे लोक कधी मानणार नाहीत याची पूर्ण जाणीव मला आहे. आणि म्हणून 400 पार मोदींनी जी घोषणा केलेली आहे, या 400 पार या मोदींच्या घोषणेला ते हुकुमशाहीकडे वाटचाल असं म्हणतात. आणि रशियाच्या पुतीन यांचा संदर्भ देऊन सांगतात की रशियामध्ये पुतीन जशा निवडणुकी घेतात तशाच प्रकारच्या निवडणुका, आता नावाला निवडणुका मोदी घेत आहेत. आणि म्हणून मोदींना हरवणं हाच युगधर्म आहे असं ते म्हणतात. आणि म्हणून मोदींच्या हुकुमशाहीच्या वागण्यावर ते टीका करतात. परंतु या हुकुमशाहीला रसद पुरवले कोणी हो, तर तुम्ही पुरोगामी म्हणणाऱ्या लोकांनीच रसद पुरवलेली आहे. आज पुरोगामी म्हणणारे जे विचारवंत महाराष्ट्रात ठिकठिकाणी सभा घेत आहेत त्या सभांमध्ये ते असं कुठेही म्हणत नाहीत की मोदींच्या या हुकुमशाहीला उत्तर मागासवर्गीयांच्या निवडणुकीतल्या लढ्याने मिळणार आहे. आणि VBAचं जे म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे जे प्रयत्न आहेत ते स्वतंत्र निवडणुका लढण्याचं, बाळासाहेब आंबेडकर अत्यंत संयमाने महाविकास आघाडीशी चर्चा करत होते. माझं तर सुरुवातीपासूनचं म्हणणं आहे की बाळासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र निवडणुका लढले तरच आमच्यासारख्या लोकांना तिकीट मिळण्याची संधी होऊ शकते. या 4 आणि 5 जागा जर बाळासाहेबांनी घेतल्या असत्या तर आम्हाला आता सुद्धा कोणी विचारलं नसतं. आणि म्हणून
वंचित बहुजन आघाडी या महाराष्ट्रातला असा पक्ष आहे की ज्या पक्षामुळे ओबीसी मायक्रो ओबीसीना यांना संधी निर्माण झालेली आहे। आणि अशा प्रकारची महाविकास आघाडीबरोबर युती जर बाळासाहेब आंबेडकरांनी केली असती, म्हणजे प्रचार आणि दबाव यापोटी केली असती, तरी स्वतंत्रपणे ओबीसीच्या जागा लढवण्याचा प्रयत्न आम्ही ओबीसी लोकांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतर सुरू केलेला आहे आणि त्याचं संघटन सुद्धा चालू आहे आणि मोठ्या संख्येने ओबीसी या लढाईमध्ये उतरतील। म्हणजेच आज बाळासाहेब आंबेडकरांना युगद्रोह म्हणून हिणवणं हे जरी चालू असलं तरी तुमच्या या युगद्रोहाचा आणखी मोठा महान असा युगद्रोह करायला ओबीसी तयार आहेत, याची नोंद कुमार सप्तर्षींनी घ्यावी। आणि म्हणून मोदी तर हुकुमशाह आहेतच, पण तुम्ही सुद्धा हुकुमशाह, कारण तुमची जी हुकुमशाही आहे ही संविधान विरोधी हुकुमशाही आहे, समतेच्या विरोधात हुकुमशाही आहे। आणि ती हुकुमशाही बाळासाहेब आंबेडकर हे उभरतं नेतृत्व आहे, मागासवर्गीयांचं आदर्श नेतृत्व आहे, त्या नेतृत्वाला तुम्ही त्या आरोपित करून त्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र जे आखलेलं आहे त्याचा आम्ही निषेध करतो। आणि म्हणून मोदींना विरोधी पक्ष संपवायचेच आहेत, परंतु विरोधी पक्ष उगाच संपलेले नाहीत। विरोधी पक्षाने जे शील असतं, चारित्र्य असतं, ते प्रचंड संता संपत्ती आणि सरंजामीपणा, म्हणजे काँग्रेस जो पर्याय द्यायला निघाले, काँग्रेस म्हणजे मराठ्यांची सरंजामशाही आहे। मराठ्यांचे मुख्यमंत्री, मराठ्यांचे गृहमंत्री, मराठ्यांचे महसूल मंत्री, सहकार खातं, 150-200 आमदार आणि बँकिंग सगळ्या चवळी, शिक्षण सम्राट जर मराठ्यांचे असतील तर काँग्रेसने सुद्धा युगद्रोह केलेला आहे कुमार सप्तर्षींच्या भाषेत। आणि हा जो युगद्रोह आहे हा मागासवर्गीयांच्या विरोधातला द्रोह आहे आणि याची व्याख्या करणाऱ्या ब्राह्मणांसारखे आमच्या बहुजन समाजाकडे शब्द जरी नसले तरी नव्या युगाचे आमचे युगपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पर्यायी शब्द ह्या तुमच्या वैदिक आणि ब्राह्मणी युगधर्माला संविधानाचा विचार, संविधानाचं जीवन हे दिलेलं आहे आणि याची नोंद आपण घेतली पाहिजे। आणि म्हणून 143 खासदारांना निलंबित करणे हे मोदींचं कृत्य किंवा राहुल गांधी आणि मोहित्रांची मेंबरशिप घालवणं याची उदाहरण हे देतात कोण? कुमार सप्तर्षी। माझं म्हणणं आहे राहुल गांधी किंवा संसदेमध्ये आहेत, मोहित्रा संसदेत आहेत, परंतु प्रकाशजी आंबेडकर या देशातले अत्यंत महत्वाचे नेते आहेत। ते खरं म्हणजे मागच्याच लोकसभेत संसदेत जायला पाहिजे होते, पण बाळासाहेब आंबेडकरांना निवडणुकीमध्ये रोखण्याचं काम कोणी केलंय हा प्रश्न मी कुमार सप्तर्षींना विचारतो आणि तो तुम्हीच सगळ्यांनी केलेला आहे, इंडिया विकास आघाडीने केलेला आहे। खरं म्हणजे अत्यंत कल्पकतेने मागासवर्गीयांच्या खासदारांना लोकसभेत पोहोचवणं हे इंडिया विकास आघाडीचं काम होतं आणि म्हणून सगळी पहिली तिकीटं या निवडणुकीत या पक्षाने मागासवर्गीय ओबीसी एससी एसटी यांना द्यायला पावती। तसं पण तुम्ही आमच्याशी फार मोठा द्रोह केलाय, म्हणजे मराठा बांधवांना जे सामाजिकदृष्ट्या मागास नाहीत, शोषित नाहीत, तर या देशामध्ये शोषक आहेत, त्यांना आरक्षण देण्याचं जे काम तुम्ही केलेलं आहे तो या देशातला युगद्रोह आहे आणि याच्यावर ओबीसी बोलत नाहीत आणि तुम्ही कुमार सप्तर्षी सुद्धा बोलत नाहीत, परंतु समस्त ओबीसीच्या वतीने सांगतोय हा ओबीसीशी केलेला आपण द्रोह आहे आणि याचं उत्तर या निवडणुकीमध्ये आम्ही देऊ। आणि म्हणून मोदींची ही विकृती आहे की त्यांना लोकशाही संपवायची आहे, पण ही लोकशाही एकट्याने संपत नसते। जर विरोधी पक्ष हा जागा असता तर अशा प्रकारची लोकशाही संपली नसती। या देशातला विरोधी पक्ष संपणं याला जबाबदार कोण, याचं या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपल्याला कुमार सप्तर्षी यांनी दिलं पाहिजे। आणि म्हणूनच युगधर्माला पर्याय हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आहे आणि तो विचार संविधानाचा विचार आहे। लोकशाही सगळ्यांना हवीच आहे, लोकशाही हवी आहे म्हणून मोदींना आम्ही मतदान करणार नाही हे कुमार सप्तर्षींचं म्हणणं आहे, पण नरेंद्र मोदींना इंडिया विकास आघाडी पर्याय आहे असं इथल्या ओबीसींना वाटत नाही, इथल्या एससी एसटींना वाटत नाही आणि इथल्या स्त्रियांना पण वाटत नाही, याची नोंद कुमार सप्तर्षींनी घ्यावी। आणि म्हणून युगाशी द्रोह करणारे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, युगद्रोह करणारे बाळासाहेब आंबेडकर असं जेव्हा हे कुमार सप्तर्षी म्हणतात त्यावेळी मी आंबेडकरी सगळ्या वकिलांना विनंती करतो की हे भाषण आपण सगळ्यांनी पुन्हा ऐकावं आणि जर आपल्या सर्वसामान्य माणसाला जर कोणी शिवी दिली तर आपण अॅट्रॉसिटी प्रतिबंधक कायद्यान्वये पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवतो, परंतु बाळासाहेब आंबेडकरांसारख्या महान नेत्याला जाहीररित्या अशा प्रकारचं स्वतःच्या धर्माची स्वतःच व्याख्या करायची आणि स्वयं घोषित धर्मप्रमुख म्हणून दुसऱ्याला युगद्रोही ठरवणं ही काही शिवी नाही का? तर ही मोठी शिवी आहे, फक्त ती ब्राह्मणी भाषेत दिली आहे, ऐकायला आपल्याला गोड वाटते, भव्य वाटते, विशाल वाटते, परंतु ती शिवीच आहे। आणि म्हणून या शिवीचा मी निषेध करतो आणि मी आठवण करून देईन या निमित्तानं की मुंबईतल्या ज्या झोपडपट्ट्या होत्या त्या झोपडपट्ट्यांची व्याख्या या ब्राह्मणी लोकांनी, ब्राह्मणी आर्किटेक्टनी आणि शिवसेनेसारख्या मुंबईतल्या महापालिकेतल्या प्रमुख सत्ताधारी पक्षांनी झोपडपट्ट्यांना गलिच्छ वस्त्या असा शब्द वापरला, गलिच्छ वस्त्या म्हणजे स्लम हा शब्द वापरला आणि गलिच्छ वस्त्या दूर करणं म्हणजे विकास अशा प्रकारचा शब्दप्रयोग करून जाहीररित्या वृत्तपत्रांमध्ये जाहिराती देऊन आमच्या वस्त्यांना, मागासवर्गीयांच्या वस्त्यांना गलिच्छ वस्त्या म्हणणं म्हणजेच एक प्रकारची अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत आमचा केलेला अपमान होता। परंतु याची नोंद सुद्धा आमच्या लोकांनी घेतली नाही, कारण ह्या गलिच्छ वस्त्यात राहणारे जे लोक आहेत त्यांनीच मुंबईच्या वस्त्या जर स्वच्छ केल्या असतील तर गलिच्छ नक्की कोण आहेत, कोण होते? आणि हजारो वर्षे या शूद्र वर्णाने या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्या 15% लोकांची स्वच्छता सेवा केली आणि त्यांनाच गलिच्छ म्हणण्याचं काम
आमच्या 2016-17 मध्ये मुंबईच्या झोपडपट्ट्यांमध्ये झालं. आणि या मुंबईच्या झोपडपट्ट्यांबरोबर ज्यावेळी आगरी कोळ्यांच्या कोळीवाड्यांना गावठाणांना हा SRA कायदा लावण्यात आला तेव्हा मी विरोध केला आणि सांगितलं या मुंबईची संस्कृती म्हणजे आगरी कोळी कराडी भंडाऱ्यांची मातृसत्ताक स्त्रियांना अधिकार देणारी संस्कृती आहे. तुमच्या संस्कृतीनं मनुस्मृतीनं इथल्या स्त्रियांना सर्वाधिकार नाकारले, त्यांना शूद्र म्हटलं, त्यांना हुंड्यामध्ये जाळलं, त्यांना सतीप्रथेमध्ये जाळले. हा तुमचा युगधर्म आहे. आणि अशा प्रकारच्या युगधर्माला नाकारण्यासाठीच ओबीसीनी कोकणात तरी स्वतंत्र मातृसत्ताक पद्धत जिवंत ठेवलेली आहे. आणि ही पद्धत रामायणाची नाही, महाभारताची नाही, तर भगवान बुद्धांनी त्यांची मावशी महाप्रजापतींनी दिलेली मातृसत्ताक पद्धत आहे. हे जर कुमार सप्तर्षी स्वतःला विद्वान समजतात तर तुमच्या भाषणामध्ये हे अभ्यासात आलं पाहिजे. आणि तुम्ही कधीतरी कोळीवाड्यांचा सर्वे केला पाहिजे, कोळीवाड्यामध्ये आलं पाहिजे. आणि मुंबईमध्ये जी संस्कृती आहे ती मातृसत्ताक आहे, जी पुण्यामध्ये नाही ती मुंबईमध्ये आहे, याचा सुद्धा अभ्यास करा. आणि मग तुमचे जे धर्मतत्वज्ञान आहे ते युगद्रोह कोणी केला आहे, या भारतातले जे काही युग आहे मनुस्मृतीचं त्यामध्ये कायम द्रोह पूर्वी सुद्धा आणि आता सुद्धा तुम्हीच करत आहात. आणि आम्हाला या लोकसभेत उमेदवारी नाकारतायत, निवडून येण्यापासून तुम्ही रोखताय. हा जो द्रोह आहे याचं सुद्धा उत्तर कुमार सप्तर्षींनी द्यावं. आणि म्हणून या निवडणुकांमधला युगधर्म बाळासाहेबांना कळला नाही असं त्यांनी सांगतात. बाळासाहेबांच्या विचारांची काळजी तुम्ही घेऊ नका. जो बौद्ध आहे, जो विचारवंत आहे, जो प्रज्ञावान आहे, जो तर्कशील आहे, त्यांना आपला धर्म चांगला कळतो. आणि म्हणूनच बाळासाहेब आंबेडकरांनी जो निर्णय घेतलेला आहे 2019ला, तो निर्णय 2024ला सुद्धा पहिल्या दिवसापासून घ्यायला होता. केवळ भाजपला हरवणं म्हणजेच लोकशाही टिकवणं किंवा संविधान टिकवणं नाही. या लोकांनी जे महापाप केलेले आहेत त्यातूनच मोदींचा जन्म झालेला आहे. काँग्रेसच्या अपयशामुळेच भाजप आलेला आहे. आणि काँग्रेसने जर लोकशाही जपली असती, अगोदरच ओबीसी SC ST यांना लोकसभेत बसवलं असतं, माझ्यासारखा माणूस, बाळासाहेब आंबेडकरांसारखा माणूस जर लोकसभेत असता तर निश्चितपणे मोदींना प्रश्न विचारण्याचं धाडस आम्ही केलं असतं. कारण या लोकांनी सुद्धा काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यातल्या लोकांना ईडी लावताना जो विचार केला तो विचार खोटा नाही, चुकीचा नाही. तुम्ही करोडोंची संपत्ती भ्रष्ट मार्गाने कमवलेत आणि म्हणून मोदी तुम्हाला लक्ष करू शकले. म्हणजेच तुम्ही सुद्धा संविधानाशी द्रोह केलेले हे जे युगधर्मवाले लोक आहेत याची सुद्धा आठवण मी या कुमार सप्तर्षींना करून देतो. आणि म्हणून त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांना सुचवले की बाबा काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हे जे महाविकास आघाडी आहे याच्यामध्ये आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी 2 किंवा 4 जागाच मागितल्या पाहिजेत. आणि ते तर समान वाटा मागायला निघाले. म्हणजे 4 पक्ष, आम्ही 4 पक्षांसारखे आहोत असं समान वाटा मागायला निघाले. 4 पक्षांमध्ये महाविकास आघाडीमध्ये समान वाटा जर बाळासाहेबांनी मागितला तर त्यात चुकलं काय? कारण बाळासाहेब आंबेडकर म्हणजे केवळ बौद्ध बांधवांचा पक्ष नाही, तर त्यामध्ये ओबीसी, SC ST, स्त्रिया हे सगळेजण आहेत. आणि याच्या पलीकडे जाऊन आपल्याला माहित आहे अनेक दुसऱ्या समूहाला बाळासाहेबांनी नेतृत्व दिलेलं आहे. आणि ज्या लोकांना तुम्ही माणूस म्हणून स्वीकारत नाही अशांना सुद्धा बाळासाहेब आंबेडकरांनी नेतृत्व दिलेलं आहे. आणि हा विषय मी सांगत नाही, सगळ्यांना माहित आहे. मग समान वाटा जर मागितला तर काय झालं? कारण हा जो शिवसेना आहे किंवा राष्ट्रवादी आहे हा अर्धा फुटलेला आहे, त्यांचं चिन्ह राहिलेलं नाही. त्यापेक्षा वंचित बहुजन आघाडी बलाढ्य आणि मजबूत पक्ष आहे. आणि काँग्रेस सुद्धा फुटलेली आहे. मग अशा परिस्थितीमध्ये समान अधिकार मागण्याचा अधिकार बाळासाहेब आंबेडकरांना आहेच. माझं म्हणणं आहे की बाळासाहेब आंबेडकरांनी यांच्या दारात जायची गरजच नाही. हे म्हणजे काय देशहित किंवा राष्ट्रीय कर्तव्य करणारे लोक नव्हेत. आपण स्वतंत्रपणे लढणं, वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे लढणं हा या काळाचा धर्म आहे आणि तो संविधानाचा धर्म आहे. कारण मागासवर्गीय लोकांनी देशाच्या स्वातंत्र्यानंतर 2019ला पहिल्यांदा आपल्या जागा मागितल्या. ते हरले म्हणून त्यांची टिंगल केली असेल, परंतु मी खात्रीने सांगतोय, मी लोकसभा हरलेला असलो तरी माझं खुलं आव्हान आहे की जिंकलेले खासदार आहेत आणि माझ्यानंतरचे पराभूत खासदार आहेत, श्रीरंग बारणे हे जिंकलेले खासदार आणि पार्थ पवार हे हरलेले खासदार, यांच्याशी समोरासमोर कोणत्याही विषयावरची चर्चा करण्यासाठी मी तयार आहे. अशा प्रकारचं नेतृत्व बाळासाहेब आंबेडकरांनी मागच्या लोकसभेला दिलं आणि आता सुद्धा चांगले उमेदवार बाळासाहेब देत आहेत. आणि मग 12 सीट मागितल्या बाळासाहेबांनी म्हणून त्यांना तो अधिकार नाही. अशा प्रकारची जी भाषा आहे ही मनुवाद्यांची भाषा आहे, ही पुरोगामी लोकांची भाषा नाही, मनुस्मृतीची भाषा आहे. आणि म्हणून आंबेडकरांना समान हक्क नाही असं या कुमार सप्तर्षींना म्हणायचं आहे. तर हा कुठला गर्व आहे आणि हे कुठल्या अधिकाराने बोलतात? आणि म्हणून युगधर्म तुम्हीच सांगायचा, युगद्रोह आम्ही केला हे तुम्हीच सांगायचं. हे जे पहिल्यापासून स्वयंघोषित या देशातले मनुवादी लोक आहेत ते ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांची ओळख महाराष्ट्राला करून देणं हे काम आहे. म्हणून ओबीसीनी या लोकांना समजून घेतलं पाहिजे हेच आपले शत्रू आहेत. राजकीय आहेत, आर्थिक आहेत, सामाजिक आहेत आणि धार्मिक सुद्धा आहेत. आणि हे ओबीसीना जर समजलं असतं तर बाळासाहेब आंबेडकरांवर ही नामुष्की आली नसती. कारण 2019च्या अनुभवानंतर बाळासाहेबांनी 2024ची निवडणुकीत पहिल्या दिवशी घोषित करायला पाहिजे, 48च्या 48 उमेदवारांची यादी घोषित करायला पाहिजे आणि सर्वात प्रथम आपण प्रचाराला उतरायला पाहिजे. इतक्याला सभा सुरू झाल्या असत्या आणि ह्या सभा आता सुरू झालेल्या नाही तर उद्यापासून कोणताही आडपडदा न ठेवता निवडणुकांमध्ये आपले उमेदवार जाहीर करून खुल्या प्रचाराला उतरलं पाहिजे. आता त्यांनी जर एवढा मोठा शब्दप्रयोग युगद्रोह नावाचा बाळासाहेबांसाठी केला असेल आणि युगपुरुष हे बाबासाहेब आंबेडकर आहेत
तर अशा प्रकारचे राजकीय निर्णय घेणारे हे जे बाळासाहेब आंबेडकर आहेत यांच्याबद्दल कुठला शब्द आपण वापरावा हे आपल्याला सगळं समजतंय. हे राजकीय युगप्रवर्तनच आहे. राजकीय दृष्ट्या मागासवर्गीयांना अधिकार देण्याची सुरुवात स्वातंत्र्यानंतर 70 वर्षानंतर होणं ही युगप्रवर्तन आहे आणि युग बदलण्याचं काम आहे. आणि म्हणून यामध्ये केवळ 12 सीट आम्हाला द्या अशा प्रकारची मागणी करणं ही छोटी मागणी आहे. आणि म्हणून 48 जागा आणि देशातल्या सर्व जागा जर मोदी घोषणा करू शकतात 400 पार, तर आम्ही सुद्धा समस्त मागासवर्गीय आणि शूद्रांनी 500 पारच्या घोषणा करायला हरकत नाही. घोषणा करायला हरकत नाही याचा अर्थ संकल्प आपला जर 2024ला झाला तर पुढच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपले ओबीसी जागे होऊन त्या सीट लढवण्याचा प्रयत्न करतील. कारण आमच्यावर लादलेली गुलामगिरी 5000 वर्षांची असेल तर एवढ्या लवकर ही गुलामगिरी हटणार नाही. बाळासाहेब आंबेडकरांसारखे नेते फार कमी आहेत, स्वाभिमानी नेते फार कमी आहेत आणि अशा प्रकारचे नेते ओबीसीमध्ये या 2024च्या निवडणुकीमध्ये दिसू लागतील अशी अपेक्षा मी ठेवतोय. आणि त्यांना सुद्धा विनंती करतोय की आपण सुद्धा अशा प्रकारची घोषणा केली पाहिजे. केवळ घोषणा जरी केली तरी महाराष्ट्राचं वातावरण बदलणार आहे आणि म्हणून हे बदलण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. बाळासाहेब आंबेडकरांच्या मागे उभं राहिलं पाहिजे. आणि म्हणून आपलं जे वंचितचं जे निवडणुकीतलं जे मतदान आहे ते 6%च्या आसपास आहे असं ते सांगतात. आणि म्हणून ते मतदान सुद्धा एमआयएमचं होतं म्हणून सांगतात. तसं पाहिलं तर 3 ते 4% मतदान हे वंचितचं आहे असं ते सांगतात. परंतु वंचित बहुजन आघाडीचं जो आयाम आहे त्याची जी विशालता आहे ती विशालता अजूनही या कुमार सप्तर्षींसारख्या लोकांना समजलेली नाही. वंचित हा शब्द इतका मोठा आहे की वंचित शब्दाला साधारणपणे 5000 वर्षांचा इतिहास आहे. या 5000 वर्षात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांनी या 85% लोकांना वंचित ठेवलेलं आहे. त्यांना सर्व प्रकारचे अधिकार नाकारलेले आहेत. मग त्यांचं मतदान जरी 3% आज दिसत असलं तरी तुम्हाला जे उरलेलं मतदान ओबीसीचं होतंय ते ओबीसीचं मतदान काढून घ्यायला आम्हाला वेळ लागणार नाही आणि ते घोडा मैदान आता जवळ आलेलं आहे. आणि या निवडणुकीमध्ये मराठ्यांच्या अतिरेकामुळे ओबीसींना कळलेलं आहे की महाराष्ट्रात जे राज्य आहे मराठ्यांचं ते क्षत्रियांचंच राज्य आहे, क्षत्रिय ब्राह्मण वैश्य यांचं राज्य आहे. आणि यांच्या खालचं जे मतदान जे काढलं तर काय होणार आहे सगळ्यांना माहिती आहे. म्हणून या येणाऱ्या लोकसभेमध्ये याची झलक सगळ्यांना पाहायला मिळणार आहे. आणि या निवडणुकीमध्ये अशा मोठ्या ओबीसींच्या सभा आम्ही घेणार आहोत. आणि 5000 वर्ष आम्हाला अधिकार नाकारणारे कोणते युगधर्म पाळत होते या धर्माची चिरफाड उभी आडवी आम्ही करणार आहोत. आणि म्हणूनच आम्हाला 3%, 4%, 6% बोलू नये तर आम्ही 85% आहोत. संघटन करण्यात एकत्र आणण्यात आम्ही आजही कमी पडतोय याचा खेद मी व्यक्त करतो आणि याचा दोष ओबीसींकडे आहे हे मी मान्य करतो. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंबेडकरी चळवळीने हा संघर्ष चांगल्या पद्धतीने केला, लोकवर्गण्या काढल्या आणि निवडणुका लढल्या, आरक्षणाच्या लढाई लढल्या. अशा प्रकारच्या लढाई लढणं हे सगळं काम ओबीसींचं आहे. आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांसोबत कोण आहेत असा प्रश्न हे युगधर्मवाले कुमार सप्तर्षी विचारतात. कुमार सप्तर्षी साहेब कधीतरी मुंबईत या, मुंबईच्या कोळीवाड्यात या, मुंबईच्या भंडारवाड्यात या, मुंबईच्या आगरवाडीत या आणि मुंबईच्या ईस्ट इंडियन वाड्यात या आणि तुम्हाला कळेल इथले सागरपुत्र आगरी कोळी लोक कोण आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना राजधानी कोकणात आणावी लागली, ती पुण्यात राहिली नाही, ती नांदेडला किंवा इथे आपल्या नागपूरला राहिली नाही, ती बारामतीला राहिली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना या सागर किनारी का यावं लागलं याचा तुम्ही अभ्यास करा. आणि मग सागर किनारी मासे खाणारे, समुद्रावर लाटांशी झुंज घेणारे आगरी कोळी लोक कोण आहेत, हे सागरपुत्र कोण आहेत, हे शूद्र आहेत. आणि हेच शूद्र जे आहेत त्यांच्याशी तुम्ही 5000 वर्ष द्रोह केलेला आहे याची माफी तुम्ही मागितली पाहिजे. आणि म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी कबूल केलं की पंडितांनी या देशातल्या मागासवर्गीयांचं 5000 वर्ष शोषण केलं त्याची माफी आम्ही मागतो. परंतु जे कट्टर RSS वाले किंवा भाजपवाले किंवा मनुवादी गोळवळकरवादी जे लोक आहेत, सावरकरवादी लोक आहेत, त्यांना जे कळलं ते महाराष्ट्रातल्या पुरोगामांना कळलं नाही की कुमार सप्तर्षी तुम्ही खरं म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांची जाहीर माफी मागितली पाहिजे, समस्त मागासवर्गीयांची माफी मागितली पाहिजे. कारण हे पाप एका निवडणुकीचं नाही, 2019च्या निवडणुकीचं की 2024च्या नाही, तर मागच्या 5000 वर्षात मागासवर्गीयांना सर्वाधिकार नाकारण्याचा जो मनुवादी धर्म आहे तो तुम्ही सांभाळत आहात. आणि आज हा धर्म तुमच्या जिभेवर, तुमच्या हृदयात आणि तुमच्या वक्तव्यातून झळकत आहे. आणि म्हणून याचा निषेध, याची माफी तुम्ही मागितली पाहिजे. आणि म्हणूनच कुणासाठी 12 सीटा हव्यात असं ते बोलतात. अहो, मुंबईतल्या कोळीवाड्यांमधले आगरी कोळी भंडारी ईस्ट इंडियन यांनाच या 12 सीट पुरणार नाहीत, आम्हाला त्या कोकणामध्ये 12 सीट पुरणार नाहीत. बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत आम्ही आहोत. ही टोपी ओबीसींच्या डोक्यावर, ही बाळासाहेबांच्या डोक्यावर वेगवेगळ्या क्लिपमध्ये दिसते आणि त्या जी टोपी दिसते ती फक्त सागरपुत्रांची टोपी आहे. बाकी महाराष्ट्रामध्ये किती मागासवर्गीय आहेत आणि त्यांना किती सीट पाहिजे हा विषय आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि म्हणून दुसऱ्या पक्षांनी नाकारलेले कॅन्डिडेट वंचित देते अशा प्रकारचा जो आरोप आहे तो मी अशा कुठल्या पक्षात नव्हतो आणि मला कुठल्याही पक्षाने नाकारलेलं नाही, कारण आम्हाला कधी कोणी स्वीकारलेलं नाही. आणि त्यामुळे आम्ही नवीन कोरे करकरीत उमेदवार वंचित बहुजन आघाडीचे आहोत. आमच्यावर कुठलाही अशा प्रकारचा आरोप किंवा भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत किंवा कुठलेही वाईट आरोप नाहीत. अत्यंत स्वच्छ उमेदवार आहोत. माझ्यासारखे उमेदवार काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेकडे असतील तर बघा, ते कुठेही दिसणार नाहीत. असे पवित्र आणि विद्वान उमेदवार आमच्याकडे आहेत. त्यामुळे सप्तर्षी साहेब, तुम्ही स्वतःला किती घोषित केलं आम्ही पुरोगामी आहोत, आम्ही विचारवंत आहोत,
तुमच्यासारख्या लोकांना विचारवंत का म्हणायचा मला प्रश्न पडला आहे. आणि म्हणून महाराष्ट्राच्या पुरोगामी नेतृत्वावर माझा प्रश्न आहे की तुम्हाला स्वतः स्वयंघोषित लोकांना नेते आम्ही का म्हणायचा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून मागासवर्गीय असलेल्या आदिवासींनी मागासवर्गीय असलेल्या आगरीकोळ्यांनी आता बोलायला उतरलं पाहिजे आणि महाराष्ट्राच्या विद्वानांच्या पटलावर आपल्या विद्वान आणि चांगले वक्ते असलेल्या लोकांना संधी देण्याचं काम वंचित बहुजन आघाडीने या सभेमध्ये करावं अशी मी विनंती करतो. कारण वंचित बहुजन आघाडीचं वैशिष्ट्य आहे की लाखाची सभा त्यांची कायम असते आणि या लाखाच्या सभेत आपल्या लोकांना बोलण्याची संधी द्यावी. या सभा 1 तासाच्या न होता 2-2 तासांच्या 3-3 तासाच्या व्हाव्यात आणि या कुमार सप्तर्षी सारख्या लोकांना देशाचा युगधर्म काय हे आम्ही सांगू आणि 5000 वर्ष मागासवर्गीयांना, शूद्रांना, अतिशूद्रांना गुलामीत ठेवण्याचं महापाप ज्या लोकांनी केलेलं आहे त्यांचं महापाप त्यांच्या तोंडावर उलटून फेकण्याचं काम आम्ही करत आहोत. आणि म्हणून प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापित असतात आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकर हे विस्थापितांचे नेतेच नाहीत अशा प्रकारचा आरोप ते सुद्धा करतात. मी सांगतोय कुमार सप्तर्षींना या मुंबई परिसरातल्या मुंबई, ठाणे, रायगड, पालघर इथल्या सगळ्या जमिनी सिडकोच्या माध्यमातून ज्या मराठ्यांनी वसंतदादा पाटलांपासून एकनाथ शिंदेपर्यंत आणि मनोहर जोशींपासून देवेंद्र फडणवीसांपर्यंत ज्यांनी लुटल्या, ज्यांनी विकल्या, ज्यांची विल्हेवाट लावली, लोढासारखे बिल्डर इथे भिके कंगाल करतायत आमच्या आगरी-कोळी लोकांना, त्यांचं नेतृत्व आम्ही करतो. प्रकल्पग्रस्तांचं नेतृत्व आम्ही करतो. आमचे नेते, लोकनेते दिबा पाटील, दत्ता पाटील, नारायण नागू पाटील ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांसोबत काम केलं, ही सगळी मंडळी आज बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत आहेत. खरं म्हणजे सर्वसामान्य सामान्य ज्ञान नावाचा विषय आहे तो UPSC MPSC ला असतो, परंतु पुरोगामी विचारवंतांना हे सामान्य ज्ञान जर नसेल तर त्यांना आम्ही विद्वान का म्हणायचं हा सुद्धा प्रश्न आहे. आणि म्हणून दलितांचे नेते, दलित हा शब्द सुद्धा राहिलेला नाही. आता अत्यंत म्हणजे आम्ही जे बांधव आहेत, बौद्ध बांधव म्हणून आदराने उल्लेख करतो आमच्या बांधवांचा, ते बाळासाहेब त्यांचे नेतेच नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की अनेक आंबेडकरी बांधवांना ते ओळखतात कुमार सप्तर्षी आणि ते बाळासाहेबांना नेते म्हणत नाहीत. आता ठीक आहे, आता मला सुद्धा, मी ज्यावेळी बोलतो ओबीसीचा एक छोटा कार्यकर्ता म्हणून आणि जेव्हा मी बाबासाहेब आंबेडकर, फुले शाहू आंबेडकरांचा विचार मांडतो तेव्हा आमच्यातले जे धर्मवादी आहेत ते म्हणतात की हे आगरीच नाहीत किंवा आगऱ्यांचे नेतेच नाहीत, परंतु ते सगळे हे यांचेच सोबती आहेत. कोणाचे? कुमार सप्तर्षींचे. त्यांचा युगधर्म ते सांगतात आणि युगद्रोह पण तेच सांगतात. परंतु आताच्या घडीला संविधानिक विचार मांडणारे हे खरे विचारवंत आहेत, ते खरे पुरोगामी आहेत. जे विज्ञानवादी भगवान बुद्धांचा विचार सांगतात तेच पुरोगामी आहेत, ते समाज सुधारणावादी आहेत, ते धर्मचिकित्सा करतात. यांना नाकारण्याचं काम आजही आमच्या कोकणात सुद्धा चालू आहे, परंतु आम्ही हा मार्ग सोडलेला नाही. आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या बरोबर हा विचार केवळ राजकीय नाही, सामाजिक विचार आहे. आणि म्हणून येत्या आंबेडकर जयंतीच्या वेळी आम्हाला सगळ्यांना वक्ते म्हणून आंबेडकरी चळवळ मान देते, सन्मान देते. आम्ही जे काही तोडकं मोडकं बोलतो त्यांचा स्वीकार करते. आणि ही जी पुरोगामी चळवळीला खरं म्हणजे आंबेडकरी चळवळ उत्तर आहे. आणि जी धर्मचिकित्सा आम्ही केली पाहिजे, धर्मचिकित्सा या निवडणुकीमध्ये पण झाली पाहिजे. आणि म्हणून यांनी जो युगद्रोही बाळासाहेब आंबेडकर अशा प्रकारचा जो वक्तव्य केलाय त्याचा निषेध ठिकठिकाणी आपल्या सगळ्या मागासवर्गीयांनी केला पाहिजे. आणि म्हणून नरेंद्र मोदींची सत्ता अबाधित राहण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर काम करतात हे यांना सांगावं का वाटतं? बाळासाहेब आंबेडकरांची तुम्हाला एवढी गरज का वाटते? काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या अखंड हिंदुत्व घेऊन देशात चातुर्वर्ण्य घेऊन तुम्ही काम करताय. सगळा धर्मांची देवळे तुमच्या सोबत आहे. तुमच्याकडे वैश्य आहेत, तुमच्याकडे क्षत्रिय मराठे आहेत ज्यांची सत्ता महाराष्ट्रावर, ते सरंजामी लोक तुमच्या सोबत असताना तुम्हाला बाळासाहेबच कशाला पाहिजेत? आणि मोदी आले तर त्याला दोषी बाळासाहेब आंबेडकर असं तुम्हाला का वाटते? याचं कारण आता या देशामधला 85% जो मतदार आहे हा ओबीसी, SC, ST आणि स्त्रियांचा जो मतदार आहे तो आता बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली एकवटतोय. आणि आता ह्या 2024च्या निवडणुकीमध्ये तो नक्कीच या इंडिया आघाडीला मतदान करणार नाही. तर एवढंच विनंती आहे की बाळासाहेबांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवाव्यात. पुन्हा एकदा या सरंजामी लोकांना तिकीट देऊ नये आणि अशी तिकीट तुम्ही दिली तर पुन्हा मराठ्यांचं राज्य या महाराष्ट्रात आलं तर निश्चितपणे ओबीसी, SC, ST यांच्यावर अन्याय होणार आहे. आणि याचं भान आम्ही सगळ्यांनी ठेवलं पाहिजे. आणि म्हणून या युगधर्माचा नाश करण्याचा जो आरोप आहे तो बाळासाहेबांवर झालेला आहे. आणि बाळासाहेब हे कांगावा करतायत की त्यांना महाविकास आघाडी स्वीकारत नाही आणि त्यांना खरं म्हणजे भाजपला मतदान करायचं आहे अशा प्रकारचं वक्तव्य हे करतात. म्हणजेच जर ह्या काँग्रेस राष्ट्रवादीला पूर्ण माहित आहे की मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे मराठा आणि समस्त देशातला मागासवर्गीय, मराठेतर समाज हा मागासवर्गीय म्हणून स्वतःची ओळख त्याला आता झालेली आहे. आणि हा मतदार आहे हा काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेला मतदान करणार नाही. कारण तिन्ही पक्षांनी, राष्ट्रवादीने, काँग्रेसने, शिवसेनेने जेव्हा जेव्हा सत्ता आली तेव्हा मुख्यमंत्री पद, गृहमंत्री पद आणि महसूल मंत्री ही पद ब्राह्मण आणि मराठ्यांनाच दिलेली आहे. आणि याचा राग ओबीसीमध्ये प्रचंड आहे. आणि बाळासाहेबांकडून लोक अपेक्षा ठेवत आहेत की या लोकांना ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांना तिकीट देऊ नये आणि त्यांना पुन्हा सत्ताधारी बनवू नये. तर ओबीसींचा जो प्रश्न आहे, ओबीसींना तिकीट मिळत नाहीत, SC, ST ना कोणी तिकीट देणार नाहीत. आणि जे आंबेडकरवादी पक्ष आहेत त्यांनी काळजी घेतली पाहिजे. पहिले आपल्या भावांना विचारा, ते लाजत असतील, ते थोडेसे अडगळीत असतील कारण त्यांच्याकडे पैसे सुद्धा नाही आणि लढण्याची हिंमत सुद्धा नाही. आणि म्हणून त्यांना प्रेमाने समजून घेणे आपलं सगळ्यांचं काम आहे. आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकर हे मागासवर्गीयांचे नेतेच नाहीत अशी व्याख्या ब्राह्मण करायला लागले. आणि म्हणून मध्ये एक विनोद प्रसिद्ध होता की आता छत्रपतींची निवड पेशवे करतात अशी शरद पवार म्हटलेलं आहे.
पण छत्रपतींची निवड पेशवे करतात किंवा पेशव्यांची निवड छत्रपती करतात, यात काय शरद पवार साहेब विशेष नाहीत. मी शरद पवारांनी सांगतोय की ब्राह्मण आणि मराठ्यांनी महाराष्ट्रात हेच केलं. म्हणजे पेशवा कोण निवडायचा तर ब्राह्मण, आणि पेशव्यांनी छत्रपती कोणाला निवडायचं? मराठ्यांना. तुम्ही कधी विचार केलात का ओबीसी एससी एसटी यांच्यामध्ये छत्रपती होण्याची लायकी नाही का? महाराजा यशवंतराव होळकर यांनी इंग्रजांचा 19 वेळा पराभव केला, आणि हा पराभव करून सुद्धा इतिहासात त्यांचं नाव नाही. हे कोणी केलं? कुमार सप्तर्षींनी या होळकरांचा संदर्भ लक्षात घ्यावा की ओबीसीमध्ये राजे होण्याची ताकद होती. आम्ही जे आगरी कोळी भंडारी समुद्रावरचे लोक होते, त्यांनी इंग्रजांचं आरमार समुद्रात बुडवलं होतं, त्यांचं आरमार पेशव्यांनी बुडवलं. महाराष्ट्राच्या इतिहासकारांनी यांची कधी नोंद घेतलेली आहे का? आणि म्हणून संपूर्ण कोकणाला आम्ही सांगितलेलं आहे की ही जी महाविकास आघाडी असेल किंवा भाजप असेल, यांनी कोकण विकायला काढले. या निवडणुकीच्या 1 महिना अगोदर संपूर्ण कोकण सिडकोच्या ताब्यात देण्याचा निर्णय या भाजप सरकारने केंद्र आणि राज्याने घेतला होता. तो आम्ही हाणून पाडला. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी खोतीच्या आंदोलनातून ब्राह्मण मराठ्याच्या तावडीतून कोकणाला सोडवलं होतं, आणि त्या जमिनी पुन्हा एकदा मराठी आणि ब्राह्मण आता घेऊ पाहतायत. मुंबई सुद्धा लोढाच्या माध्यमातून गुजराती लोक खरेदी करायला आलेत. हे सगळे लोक कोणामुळे आलेत? हे एकामेकांचे हात घालून ब्राह्मण क्षत्रिय वैश्य एकत्र करतायत, आणि याच्याविषयी कुमार सप्तर्षी काहीच बोलत नाहीत. पण ओबीसी बांधवांनो, याची उघड मांडणी आपल्याला करावी लागेल. आणि म्हणून विस्थापितांचा नेता कोण? तर विस्थापितांचे नेते हे बाळासाहेब आंबेडकर आहेत. आम्ही सगळे ओबीसी सांगतोय की आमचे नेते बाळासाहेब आंबेडकर आहेत, किंवा ओबीसीचे अनेक नेते आहेत. आमच्यामध्ये कुठलेही मतभेद नाहीत, राजकीय पण नाहीत, धार्मिक पण नाहीत आणि सामाजिक पण नाहीत. आणि म्हणून नरेंद्र मोदींसाठीच जणू काही बाळासाहेब आंबेडकर जन्माला आलेत, आणि बाळासाहेब आंबेडकरांमुळेच नरेंद्र मोदी निवडून येणार, अशा प्रकारचं पराभूत उद्गार हे आपल्या इंडिया आघाडीवाले करतात. म्हणजे त्यांचा पराभव झाला तर त्याला कारण बाळासाहेब आंबेडकर असतील, अशा प्रकारचं अगोदरच सांगून टाकलेलं आहे. आणि तुम्ही पाहिलं असेल महाभारत आणि रामायणामध्ये या सगळ्या राम आणि बाकी अर्जुनांच्या पराभवाचं खापर द्रौपदी आणि सीतेवर फोडणारी लोक कमी नाहीत. आणि द्रौपदी आणि सीता म्हणजे कोण? तर शूद्र म्हणजे कोण? ओबीसी. आणि या निवडणुकीचं समजा देशामध्ये हुकुमशाही मोदींची आली तर ओबीसी एससी एसटी यांनी फॉर्म भरले, निवडणुका लढले, म्हणून आम्ही हारलो असं सांगतायत. आणि मग तुम्हाला यांची मदत पाहिजे. 5000 वर्ष तुम्ही आमच्यावर अन्याय केला. आम्ही आता 2019ला आमच्या जागा मागितल्या, 2024ला मागतोय. आम्हाला एक फोन येत नाही. ठीक आहे, बाळासाहेब आंबेडकरांना तुम्ही स्वीकारत नाही इथपर्यंत ठीक आहे, पण मुंबईत मी राहतो, मी ओबीसीचा एक नेता आहे. तुम्ही मानत नसला तरी मी मानतो की नारायण नागू पाटील, दत्ता पाटील, दिबा पाटील, बाबासाहेब आंबेडकर यांच्या परंपरेचं काम मी करतोय. याची जाणीव उद्धवजी ठाकरे, शरद पवार आणि राहुल गांधी यांना ओळख नसेल तर तुम्ही देशभर पदयात्रा काढून काय केलं? तर तुमच्या नजरेतच चातुर्वर्ण्य आहे. तुम्हाला माहिती आहे की शूद्रांना तिकीटच द्यायची नाहीत. शूद्र हा पर्याय या निवडणुकामध्ये होऊ शकत नाही, अतिशूद्र हा पर्याय होऊ शकत नाही. हा मनुस्मृतीचा युगधर्म तुम्ही घेऊन चालले आहेत. आणि म्हणून आमचा दलितांशी संपर्क आहे असं कुमार सप्तर्षी म्हणतात. अहो, दलित म्हणजे आम्ही सुद्धा दलितच आहोत. ओबीसी हा दलितच आहे. जो शूद्रातिशूद्र आहे, ज्यांना सगळ्या प्रकारचे अधिकार नाकारले, जे आरक्षणाचे लाभधारक आहेत ते दलित आहेत. दलित म्हणजे केवळ एससी नाहीत, केवळ एसटी नाहीत, तर त्यामध्ये ओबीसी पण आहेत. हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे. आता आम्हाला ओबीसीना सुद्धा कळायला लागले की तुम्ही आमच्याशी जे वागला त्या देशामध्ये आम्हाला तिकीट नाकारलीत. मंत्रालय मुंबईत असून आम्हाला आमचा कधी मुख्यमंत्री करू दिलं नाही, गृहमंत्री करू दिलं नाही, आम्हाला कधी कुठल्याही छोटं मंत्रीपद दिलं नाही. हे आमच्याशी जे वागणं आहे हा सुद्धा मागासवर्गीयांशी तुम्ही केलेला द्रोह आहे, आणि हा धर्मच मनुस्मृती आहे. आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका आंबेडकरी जनतेला आवडलेली नाही असं कुमार सप्तर्षी सांगतात. तुम्हाला कसं कळलं? मी सांगतो की या महाराष्ट्रातल्या मराठा ब्राह्मणांची सत्ता आम्हाला आवडलेली नाही, आणि ही सत्ता फेकून देण्याचं काम 2024च्या निवडणुकीत आम्हाला करायचं आहे. कुमार सप्तर्षी साहेब, तुम्ही याला काही म्हणा, युगद्रोह म्हणा, युगधर्म म्हणा, आणखी काय म्हणा, आम्ही एवढं म्हणणार की हा आमचा मनुस्मृतीचा धर्म नसून हा संविधानाने दिलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नवीन विचार आहे. आणि म्हणून देवाचा नातू म्हणजे देव हे बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचा नातू, देवाचा नातू प्रकाशजी आंबेडकर असं म्हणणं त्यांच्या चळवळीचा, बाबासाहेब आंबेडकरांच्या बाळासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा पण अपमान आहे. त्यांचा साधा विचार, देवाला नाकारणारा भगवान बुद्धांचा विचार, बौद्ध धर्मांतराचा विचार कुमार सप्तर्षींना कळला नाही. म्हणून या देशातले पुरोगामी किती तोकडे आहेत आणि किती अज्ञानी आहेत हे आता समोर आलेलं आहे. आणि म्हणून ब्राह्मण वैश्य यांचं सरकार म्हणजे नरेंद्र मोदी, अदानी, अंबानी यांचंच सरकार या मोदींच्यामुळे देशात येणार आहे असं कुमार सप्तर्षी म्हणतात. परंतु मराठ्यांनी ज्या काँग्रेसच्या माध्यमातून महाराष्ट्राची लूट केली, त्यांना त्या सरंजामी लोकांना सेफ करण्याचं काम, त्यांना मोकळं करण्याचं काम कुमार सप्तर्षी करतात. जसं भाजपचं सरकार, केंद्र सरकार, राज्य सरकार म्हणजे ब्राह्मण आणि वैश्य, अदानी, अंबानी, शेठजी भटजींचं सरकार आम्हाला नको आहे, तसंच शिवसेनेमधल्या सीकेपी मराठा, राष्ट्रवादीच्या मराठ्यांचा आणि काँग्रेसमधल्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांचं सरकार सुद्धा आम्हाला नको आहे. हे ओबीसींचा नेता म्हणून मी आपल्याला जाहीरपणे सांगतो. मग याला तुम्ही काय म्हणायचं ते म्हणा. बाळासाहेब आंबेडकरांवर युगद्रोह हा शब्दप्रयोग तुम्ही माझ्यावर केला तर आम्ही घाबरत नाही. म्हणजे कावळ्याच्या शापाने जशी गाय मरत नाही, तसंच ब्राह्मणांच्या शापाने, सप्तर्षींच्या शापाने ओबीसी सुद्धा मरत नाही. ही नवीन म्हण मी प्रस्थापित करू इच्छितो. बंधूंनी आणि भगिनींनो, हे जे शेठजी भटजींची जुनी लढाई ही भाजपची आहे, परंतु त्यापेक्षा काँग्रेसनी जे लोकांना सत्ता दिली महाराष्ट्रात, त्या मराठी सरंजामी क्षत्रिय लोकांना सत्ता दिली,
हा सुद्धा युगद्रोह आहे आणि ते समतेच्या चळवळीच्या विरुद्ध आहे. आणि महाराष्ट्रामध्ये मागासवर्गीयांची सत्ता आणायची असेल तर मराठ्यांना सत्तेतून पाय उतार करणं हे आपलं काम आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण देऊन सांगे, छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा पाटील कुलकर्ण्यांच्या गढ्या पहिल्यांदा उद्ध्वस्त केल्या आणि रयतेला जमीन दिली, रयतेची गाव वसवली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची वाट सुद्धा या पुरोगामी विचारवंतांनी लावली आणि त्यामध्ये ब्राह्मण क्षत्रियांचं समर्थन केलं आणि ओबीसी एससी एसटीचे अधिकार सांगितलेच नाहीत. आणि म्हणून हा सगळा जो वैचारिक भ्रष्टाचार महाराष्ट्रात चाललेला आहे, त्यामुळे पुरोगामी शब्द आता बदनाम झालेला आहे. आणि म्हणून पुरोगामी शब्दाला पर्याय भगवान बुद्धांची चळवळ, समतेची चळवळ, विषमतेच्या विचारांना नाकारणारी चळवळ, संविधानाची चळवळ असा पर्याय आम्ही घेतला पाहिजे. आणि म्हणून जे मोदींच्या बाजूनी मतदान करणार आहेत ते देशाच्या विरोधी मतदान करतात अशा प्रकारचा शब्द प्रयोग कुमार सप्तर्षी करतात. आता देशाच्या विरोधी म्हणजे देशद्रोह झाला. म्हणजे देशद्रोह ही सुद्धा शिबी तुम्ही आम्ही मागासवर्गीयांना देतात, वंचित बहुजन आघाडीला देतात, हे इथे चालणार नाही. आणि म्हणून देशाचं काम म्हणजे काय, राष्ट्रीय कर्तव्य म्हणजे काय, भारताच्या संविधानामध्ये समानता नावाचं तत्व सांगितलेलं आहे. सामाजिक आर्थिक राजकीय न्यायाचं तत्व संविधानाने सांगितलेलं आहे. सामाजिक आर्थिक न्याय समानता हे कुणी नाकारलं होतं, हे इंग्रजांनी नाकारलं होतं का? या आपल्या देशामध्ये इंग्रजांची सत्ता होती ती आम्ही घालवली. मग आता भारतीय संविधानामध्ये समानता, सामाजिक आर्थिक न्याय, राजनैतिक न्याय हे शब्दप्रयोग संविधानकारांनी कोणासाठी आणलेले आहेत? हे शब्दप्रयोग कुमार सप्तर्षींसारख्या पुरोगामी, त्यानंतर आपल्याला माहित आहे की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हेच आम्हाला मागासवर्गीयांना अधिकार नाकारतात. ते या लोकसभेमध्ये वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र लढते म्हणून ज्यांच्या पोटात प्रचंड दुखणं झालंय त्यांच्यासाठीच समानता, त्यांच्यासाठीच आर्थिक न्याय, सामाजिक न्याय ओबीसी एससी एसटी यांना मिळावा असे संविधानाची तत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी टाकली. आणि ते संविधानाच्या तत्वाची लढाई आज वंचित बहुजन आघाडी लढते आहे. बीएसपीनी पण ती लढावी, आंबेडकरी सगळ्या आरपीआय वगैरे सगळ्या पक्षांनी स्वतंत्रपणे लढावं ही विनंती मी करू इच्छितो. आणि आमच्याकडे शेतकरी कामगार पक्ष आहे, यांनी अशाच प्रकारची लढाईची अपेक्षा आहे. आणि या सगळ्या पक्षांनी कुणीही जर आम्हाला तिकीट दिले नाही, ओबीसी नेत्यांना दिली नाही, तर आम्ही स्वतंत्र बंड करून ती लढू, हे पण मी महाराष्ट्राला सांगू इच्छितो. कारण ओबीसीना आता हा राजधर्म, युगद्रोह हे सगळे शब्द कळायला लागलेत. भाजपानी किंवा भाजपाच्या विचारवंतांनी हे जे सगळे मनोवादिनी शब्द वापरून घासून एकदम त्याचे सपाट करून टाकलेले आहे. मग ते कधी भारत हे हिंदू राष्ट्र आहे, भारत हे राष्ट्र देवतांचे, राष्ट्र परिषदांची अशी गाणी लिहिली. हे देवतांचं राष्ट्र मुळीच नव्हतं आणि देवतांचं राष्ट्र ते तुमच्यासाठी असेल. ज्या देवतांनी आम्हाला सगळ्या प्रकारचे अधिकार नाकारले अशा देवतांसहित त्यांचा जो धर्म आहे, जो विषमतावादी धर्म आहे, तो नाकारणारा ओबीसी आता तयार होत आहे. आणि म्हणून भाजपाबरोबर तुम्ही गेला असतात तर बरं झालं असतं असं यांना म्हणायचं आहे. कारण आता जे इंडिया आघाडीमध्ये जे लोक आहेत त्यांना पण भाजपामध्ये जायची घाई झाली, कारण त्यांच्या पण ईडी मोदींनी मागे लावलेली आहे. कारण ईडीला त्यांच्या मागे लागण्याचं कारण आहे की या सगळ्या लोकांनी प्रचंड संपत्ती कमावून ठेवलेली आहे आणि संपत्ती आहे म्हणूनच ईडी लागते. नाहीतर ईडी लावायची हिंमत मोदींना आहे का? बाळासाहेब आंबेडकरांना ईडी लावू शकतात का? आमच्यासारख्या गरिबांना ते ईडी लावू शकतात का? तर गरीब असणं म्हणजे प्रामाणिक असणं, मागासवर्गीय असणं म्हणजे प्रामाणिक असणं आणि मनुवादी असणं म्हणजे काय, शोषक असणं. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या कुमार सप्तर्षींनी आणि महाराष्ट्राने समजून घ्यावं. आणि म्हणून भाजपामध्ये गेला असता तर बरं असतं आणि आम्हाला टीका करता आली असती यांचं म्हणणं आहे. अहो, तुम्हाला टीका करायला कोणी अडवलंय? ब्राह्मण क्षत्रिय वैश्य मनुवादी म्हणून मागासवर्गीयांवर तुम्ही कायम टीका करत आलात, त्यांच्या संपत्तीचा नाश करत आलात, त्यांना जमलं तर ठार करत आलात, त्यांच्यावर बहिष्कार टाकत आलात आणि म्हणून त्यांच्या सुरक्षेच्या अॅट्रॉसिटी सारखे कायदे करायची वेळ या देशामध्ये आली. आणि म्हणून देशांतर्गत ही असुरक्षितता आहे ते मनुवाद्यांकडून किंवा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्याकडून आले. मागासवर्गीय आजही या निवडणुकीमध्ये असुरक्षित आहेत, त्यांची काळजी आम्हाला सुद्धा आहे. या निवडणुकीमध्ये तुम्ही काय करावे सांगू शकत नाही. मोदींना हरवण्यासाठी तुम्ही आमच्यातच या आणि नाही आलात तर तुम्ही देशद्रोही इतकं म्हणण्याची वेळ या लोकांवर आली. आणि म्हणून यांची देशप्रेम आणि देशद्रोह आणि देशधर्म म्हणजे काय हे सगळे शब्द फसवे शब्द आहेत, यांची आम्ही चर्चा केली. आणि म्हणून गेल्या वेळी केलं तेच आता करणार अशी भीती या सप्तर्षींना बाळासाहेबांच्या बाबतीत वाटते. आणि म्हणून पुरोगामी लोकांचा बाळासाहेब आंबेडकर हे अपेक्षा भंग करतायत असं त्यांचं म्हणणं आहे. अहो, तुम्ही आमचा 5000 वर्ष जर अपेक्षा भंग केला असेल तर 2019ची निवडणूक काय आणि आता 2024ची निवडणूक काय, हे काय फार मोठे विषय नाहीत. आणि म्हणून आपण सगळ्यांनी आपल्या वाचकांनी लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे ह्यांचे शब्द कसे आहेत की मोदींना पाडणं म्हणजे काँग्रेसला निवडून आणणं आणि मोदींना पाडणं आणि काँग्रेसला निवडून आणणं असा यांचा युगधर्म आहे. या युगधर्मामध्ये ओबीसी, एससी एसटी आणि बाळासाहेब आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी बसत नाही म्हणून ते युगद्रोही आहेत असं यांचं म्हणणं आहे. आणि म्हणून युगद्रोह म्हणजे काय तर प्रत्यक्ष जे गेलेले आहेत भाजपमध्ये, मग ते मराठा एकनाथराव शिंदे असतील, मराठा अजितदादा पवार असतील, मराठा अशोकराव असतील, चव्हाण असतील, हे युगद्रोही नाहीत. पण जे गेलेले नाहीत आणि अप्रत्यक्षरित्या स्वतंत्र लढतात, जे ओबीसीनी स्वातंत्र्याची मागणी या देशात करणं म्हणजेच कुमार सप्तर्षींच्या दृष्टीने युगद्रोह आहे. आणि म्हणून मागासवर्गीय लोकांना आश्चर्य वाटलं असेल की एवढं मोठं काय याच्यामध्ये आहे, परंतु आपण हे लक्षात घेत नाही. म्हणजे खास करून आंबेडकरी लोकांनी वाटलं असेल की याच्यावर एवढं काय बोलायचं. पण हा युगद्रोह शब्दाचा धसका
युगद्रोह या शब्दाचा प्रभाव ओबीसींवर जास्त पडतो आणि ओबीसींना पण सवय आहे ब्राह्मण बोलतील तेच सत्य. आणि बाळासाहेबांचा संघर्ष ओबीसींना समजत नाही, समजला तरी ते रिॲक्शन देत नाहीत. ते म्हणतात आम्ही धार्मिक आहोत, आम्ही धार्मिक आहोत, गर्वशकम हिंदू आहे. आणि तो हिंदू धर्म, तो वैदिक धर्म किंवा युगधर्म हा मनुवादी धर्म आहे, याचं स्पष्टीकरण करण्याची या राजकीय विचारपेठेवर सोय नाही, याच्यावर कोणी बोलू देत नाही. आणि म्हणून आज देशातल्या ओबीसींना जागृत करणं, ओबीसींना राजकीय दृष्ट्या तिकीट देणं हे देशाचं खरं म्हणजे परिवर्तन आहे. आणि म्हणून मोदींना निवडून आणणं हा युगधर्म ज्यांनी पाळला, एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि अशोकराव चव्हाण यांना युगद्रोही म्हणण्याचं धाडस कुमार सप्तर्षी आणि पुरोगामींनी करावं. आणि मग नरेंद्र मोदींनी सुद्धा इलेक्ट्रॉल बॉन्ड ज्या पद्धतीने खंडणीने आणले, तो काय युगद्रोह नाही का? त्याच्यावर का आपण बोलत नाही? परंतु आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचा कार्टा, मागासवर्गीयांचा आहे तो कार्टा आणि ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आहेत तो बाब्या, अशा प्रकारचं धोरण या महाराष्ट्राच्या पुरोगाम्यांचं आहे. आणि म्हणून ओबीसी एससी एसटी स्त्रिया यांना संधी आणि प्रतिनिधित्व मिळावं अशा प्रकारचा धर्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या रूपाने आम्हाला दिलेला आहे. मी ओबीसी एससी एसटी यांना विनंती करेन की संविधानाची प्रत या निवडणुकीमध्ये आपल्याकडे ठेवा आणि तुमच्या उत्थानाचं, तुमच्या उद्धाराचं, तुम्हाला संधी देण्याचं काम भारतीय संविधान करतोय, तोच आमचा युगधर्म आहे. आणि म्हणून स्वतःच्या व्याख्या करणारे हे जे आहेत कुमार सप्तर्षी, या कुमार सप्तर्षी सारख्या व्याख्या वेदकाळात सुद्धा या ब्राह्मणांनी केल्या आणि सांगितलं, लिहिलं स्वतः वेद यांनी, उपनिषद यांनी लिहिली आणि सांगितलं वेद हे अपौरुषेय आहे, म्हणजे ते माणसाने लिहिले नाही तर देवानी लिहिले. म्हणजे खरं म्हणजे जगातले कुठलेच धर्मग्रंथ हे देवानी लिहिले नाहीत, अपौरुषेय नाहीत, ते माणसानेच लिहिले. तसे स्वामी विवेकानंद सुद्धा म्हणाले होते. त्याच पद्धतीने या सगळ्या व्याख्या करण्याचा अधिकार ब्राह्मणांनी आपल्याकडे ठेवला. महाराष्ट्रात ते व्याख्या करत राहिले, बोलत राहिले आणि आम्ही ऐकत राहिलो. आता यांना उलट प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे. म्हणून एवढा मोठा वेळ मी आपला घेतलेला आहे, त्याबद्दल मी आपली क्षमा मागतो. या निमित्ताने मी एवढीच विनंती करतो की मागासवर्गीयांनी वेळोवेळी व्यक्त होणे ही काळाची गरज आहे. आणि म्हणून मोदींना हरवणं हा यांचा युगधर्म आहे. हा जो युगधर्म आहे, हा युगधर्म काँग्रेसला जिंकून देणं असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांनी शूद्रांना 5000 वर्ष सर्व प्रकारचे अधिकार नाकारलेले, याची चर्चा कुमार सप्तर्षी करत नाही. आणि हे अधिकार मागण्याचं काम आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आज निवडणुकामध्ये करतात. तर यांची एवढी डोकेदुखी झाली की निवडणुकीमध्ये दुसरा यांना प्रश्नच नाही. आणि पराभव स्पष्ट दिसायला लागलेला आहे की यांचा महाविकास आघाडीचा पराभव होणार, मोदी येणार हे स्पष्ट दिसायला लागले. परंतु मोदी येणार, महाविकास आघाडी हरणार, हुकुमशाही येणार, या सगळ्या चर्चा ते करतात. पण या देशातले ओबीसी, महाराष्ट्रातले ओबीसी मराठ्यांच्या विरोधात जाऊन आता निवडणुका लढणार. ओबीसी येणार, एससी येणार, एसटी येणार, याची दखल कुठला पत्रकार घेत नाही आणि याची दखल कुणीच घ्यायला तयार नाही. मी कुमार सप्तर्षींना सांगतो की मुंबईमधून आम्ही घोषणा करतो, या निवडणुकीत तुमच्या सगळ्या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या सत्ताधाऱ्यांची दमछाक केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, याची नोंद घ्यावी. आणि म्हणून या मागासवर्गीयांना अधिकार देण्याचं काम भगवान बुद्ध, चार्वाक, महावीर यांनी केलं आणि त्यांना देशाबाहेर घालवण्याचं काम या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांनी केलं. आणि हा तुमचा युगधर्म होता का? आणि म्हणून आज कुमार सप्तर्षी बाळासाहेब आंबेडकरांना महाराष्ट्रात बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत. आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या रूपानं बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर यांना सुद्धा बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. कारण यांनी सगळी समतेची मागणी केली, मागासवर्गीयांना अधिकार देण्याची मागणी केली. आणि हा सुद्धा या ब्राह्मण क्षत्रिय आणि मनुवादी आणि पुरोगामींच्या लोकांच्या दृष्टीने युगद्रोह आहे असा त्याचा अर्थ निघतो. आणि म्हणून पुरोगाम्यांचं तत्वज्ञान हे चातुर्वर्ण्यांचं तत्वज्ञान आहे का, हा माझा पुरोगाम्याला प्रश्न आहे. आणि म्हणून धर्माचं जे समर्थक आहेत, जो धर्म मनुस्मृतीचा धर्म आहे, त्याचं जे तत्वज्ञान आहे, त्या तत्वज्ञान, देव, आत्मा, चमत्कार नाकारणारे हे जे लोक आहेत, म्हणजे बुद्ध, महावीर, चार्वाक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हे खरं म्हणजे पुरोगाम्यांना खरं पर्याय आहे. आणि म्हणून त्यांना आता कोणी बौद्ध म्हणत असेल तर बौद्ध हा शब्द सुद्धा पुरोगामी शब्दाला पर्यायी आणि अचूक शब्द आहे. आणि म्हणून पुरोगामी आताचे आहेत हे मनुवादी ठरलेले आहेत ओबीसींच्या दृष्टीने, आणि याच्यापासून मनुवादींनी सावध राहायला पाहिजे. आणि मनुवादीच म्हणजेच आजचेच भाजपा, आजचेच काँग्रेस आणि आजचेच राष्ट्रवादी आणि शिवसेना हे आहेत. आणि म्हणून शरद पवार हे स्वतःला पुरोगामी म्हणत असतील तरी सुद्धा त्यांनी या महाराष्ट्रातल्या ओबीसींना अधिकार नाकारण्याचं काम केलेलं आहे. ओबीसींना ते तिकीट देत नाहीत. मी मागच्या लोकसभेत उभा होतो. पार्थ पवार या त्यांच्या नातवाचा पराभवाला मी काही ना काही कारणीभूत आहे. पण शरद पवार किंवा उद्धव ठाकरे किंवा बाकीचे सगळे काँग्रेसचे नेते किंवा पुरोगामी नेते मला फोन करत नाहीत, तिकिटाचं राहू द्या, मला फोन करून विचारत सुद्धा नाहीत. हा इथल्या मागासवर्गीयांचा अपमान आहे, मनापासून मी व्यक्त करतो. यामध्ये माझा मोठेपणा नसून मागासवर्गीयांचे जे नेते आहेत त्यांना नाकारण्याचं काम महाराष्ट्र आज करतोय. आणि हाच मनुस्मृतीचा धर्म आहे. हा मनुस्मृतीच्या धर्माचा मी तिरस्कार करतो. आणि म्हणून भारताचा युगधर्म हा मनुस्मृतीचा धर्म राहिलेला आहे. भारताचा युगधर्म हा वेदांचा युगधर्म राहिलेला आहे. आणि भारताचा युगधर्म हा विज्ञान विरोधी राहिला आहे, निसर्ग विरोधी राहिला आहे, याची सुद्धा मी आठवण आपल्याला करून देतो. आणि म्हणून भारताचा जीवन धर्म हा संविधानाचा धर्म आहे. मुस्लिम, ख्रिश्चन, हिंदू, यहुदी, शीख
या सगळ्या बांधवांना, भारतीय बांधवांना मी सांगू इच्छितो की आपण आपापले धर्म आता या निवडणुकीच्या माध्यमातून बाजूला ठेवूया आणि भारतीय संविधानाचा जो मागासवर्गीयांना 85% लोकांना न्याय देण्याचा, समानतेचा, सामाजिक न्यायाचा जो धर्म आहे त्याची चर्चा लोकसभेच्या निमित्ताने आपण करूया. कारण याची संविधानाची चर्चा सुद्धा कुठलाही राजकीय पक्ष करत नाही. मला आशा होती की प्रबोधनकार ठाकरेंचे नातू उद्धवजी ठाकरे हे कमीत कमी हे संविधानाचा परिचय प्रत्येक सभेत लोकांना करून देतील. पण त्यांना सुद्धा भीती तीच आहे की सीकेपी आणि मराठ्यांची जी सत्ता आहे मुंबईतली निघून जाईल. मुंबईतला आगरी कोळी बांधव आता जागा झालेला आहे. शिवसैनिक कुठल्याही प्रकारचं हिंदुत्व नवीन रंग लावून किंवा नवीन झेंडे लावून घेऊन आलं तरी आता आम्हाला कळलेलं आहे. आणि शिवसेनेचे हिंदुत्व, बाळासाहेब ठाकरेंचं नाव नवी मुंबई विमानतळाला द्या. त्यावेळी आम्ही प्रश्न केला आगरी कोळ्यांना की मुंबईमध्ये आगरी कोळी कराडी भंडारी भूमिपुत्र असताना त्यांच्या एकाही नेत्याचं नाव कुठल्याही विमानतळाला, कुठल्याही वास्तूला, रस्त्याला नाही, हे आता आम्ही सहन करणार नाही. आणि मग नवीन मुंबई विमानतळाला दिलेलं बाळासाहेब ठाकरेंचं नाव काढून आम्ही दिबा पाटील साहेब यांचं नाव देण्याचं चळवळ केली आणि हीच चळवळ मावळमध्ये नवीन परिवर्तन करून देणार आहे. दिबा पाटलांच्या नावाचं आंदोलन उरण, पनवेल, रायगड, खालापूर, कर्जत या सगळ्या भागामध्ये आता पेटलेलं आहे. आणि दिबा पाटील साहेबांच्या नावाला विरोध करणारे मराठा एकनाथ शिंदे यांचा पराभव, यांच्या पक्षाचा पराभव करण्याचा निर्णय ठाण्यामध्ये, कल्याणमध्ये आमच्या लोकांनी घेतलेला आहे. बाळासाहेब आंबेडकरांनी या लोकांना उमेदवारी दिल्या तर ठीक आहे, नाहीतर स्वतंत्रपणे ओबीसी लढतील आणि यांचा पराभव करतील याची सुद्धा नोंद कुमार सप्तर्षींनी घ्यावी. आणि बाळासाहेब आंबेडकर हे आमचे आताचे नेते आहेत आणि त्यांना जर तुम्ही युगद्रोह वगैरे शब्द वापरत असाल ते खपवून घेतले जाणार नाही. याला उत्तर कसं द्यायचं ते उद्यापासून आम्ही ठरवणार आहोत. आणि म्हणून सामाजिक समता, न्याय, बंधुता, समान संधी, आर्थिक न्याय आज या युगधर्मात, मनुस्मृती धर्मात कुठे आहे? या काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या पटलावरती आहे का? किंवा तुमची सत्ता आली तरी तुम्ही आम्हाला द्याल का? हा प्रश्न सुद्धा निवडणुकीच्या पूर्वी मी आपल्याला विचारू इच्छितो. आणि म्हणून मनुवादी आणि पुरोगामी हे दोन्ही ब्राह्मणच का? एखाद्या आमच्या मागासवर्गीय ओबीसी माणसाला कोणी पुरोगामी का म्हणत नाही? मनुवादी तर म्हणू नका, पुरोगामी का म्हणत नाही? महाराष्ट्रामध्ये जे जे विचारवंत आहेत, साहित्यिक आहेत, त्यामध्ये मागासवर्गीय लोकांना कोणी साहित्यिक म्हणायला तयार नाही. आणि म्हणून मागच्या मुलाखतीत मी सांगितलं होतं की आमचे अनेक गायक आहेत, अनेक कवी आहेत. आमच्याकडे दादूस आहे, जगदीश पाटील आहेत, प्रल्हाद शिंदे आहेत, आनंद शिंदे आहेत, मिलिंद शिंदे आहेत. या गायकांना सुद्धा महाराष्ट्र किंवा हे पुरोगामी लोक मान्यता देत नाहीत. कारण त्यांची गाणी तालावर, ठेक्यावर असतात, ज्याच्यावर सगळा महाराष्ट्र नसतो, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष नसतो. परंतु ते संगीत सुद्धा हे प्रमाणित नाहीत, यांच्या रागदारीत बसत नाहीत. आणि म्हणून यांचा युगधर्म, यांचं युगसंगीत हे मागासवर्गीयांच्या संगीताला मान्यता सुद्धा देत नाहीत. आणि म्हणून ओबीसी, एससी, एसटी या लोकांनी आता बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाचा आदर्श घेऊन लढावं. हाच महाराष्ट्र धर्म आहे. कारण महाराष्ट्र धर्ममध्ये जी आमच्याकडे मांडणी झाली, राज ठाकरेंनी सांगितलं मराठी माणसाचा धर्म, मराठी धर्म वगैरे सांगत बसले. त्यामध्ये मनोहर जोशीच मोठे झाले, एकनाथ शिंदेच झाले, त्यामध्ये नारायणराव राणे झाले. हे सगळे तुमचेच ब्राह्मण आणि मराठी आणि सीकेपी झाले. पण इथला आगरी कोळी भंडारी कधी या महाराष्ट्र धर्माने मोठा केला नाही. आणि म्हणून युगधर्माबरोबरच महाराष्ट्र धर्म तरी कोणता हा प्रश्न या महाराष्ट्रातल्या पुरोगामी लोकांना मी मिळतो. आणि म्हणून मागासवर्गीयांना धर्म नाही का? मागासवर्गीयांना धार्मिक विचार नाही का? हा प्रश्न आहे. आणि म्हणून मी आपल्या मागासवर्गीय ओबीसी बांधवांना सांगतोय की ज्या देवळांनी आम्हाला अधिकार नाकारले, ज्या देवळांनी आम्हाला राजकीय सत्ता नाकारली, ज्या देवळांनी आम्हाला सामाजिक सन्मान नाकारला, ज्या धर्माने देवाने आम्हाला नाकारले, ते जर आमचे नसेल तर नाकारण्याची हिंमत आपण ठेवली पाहिजे. कारण यांचा युगधर्म हा वेगळा आहे, तो आम्हाला गुलामीत टाकणार आहे. आणि म्हणून ओबीसीनी सावध व्हा. ओबीसीनी या निवडणुकीमध्ये स्वाभिमानी होऊन सावध होऊन निवडणुका लढल्या पाहिजेत. आणि ब्राह्मण मराठ्यांची सत्ता घालवणं हे आपला टार्गेट ठेवा. अनेकांना ते पटणार नाही, राग येईल, पण सांगतो मराठे मराठे आहेत आणि ब्राह्मण हे ब्राह्मण आहेत. ते पुरोगामी असू दे किंवा मनुवादी असू दे, त्यांनी महाराष्ट्रात 70 वर्षात ओबीसी, एससी, एसटी यांना महाराष्ट्राची राजसत्ता नाकारलेली आहे. समान संधी, शिक्षणातली संधी, आरक्षणातली संधी नाकारलेली आहे. यासाठी निवडणूक आहेत. या निवडणुकीनंतर तुम्हाला कोणी विचारणार नाही. मग ते मोदी असतील किंवा ही इंडिया आघाडी असेल, यांना आपल्या मागासवर्गीयांशी काही घेणे देणे नाही. आणि म्हणून स्वतंत्रपणे निवडणुका लढण्याची हिंमत ठेवा. आम्ही ती सुरुवात केलेली आहे. काय वाटेल ते होऊ दे, पण आपण या निवडणुका लढणार. आणि मावळ मतदारसंघामध्ये आम्ही निर्णय घेतलेला आहे की ते मराठा उमेदवार असेल तर त्यांना पाडण्याचं काम आम्ही करू. मग निवडणुकीचं तिकीट भेटू दे किंवा मतदार म्हणून मतदान करण्याची संधी होऊ दे. स्वयंस्फूर्त गावागावामध्ये जाऊन सभा घेऊन आम्ही सांगणार आहोत की महाराष्ट्रातली मराठ्यांची सत्ता ही विषमतेची सत्ता होती. मग ती शरद पवारांची असेल, अशोक चव्हाणांची असेल, अजित पवारांची असेल, एकनाथ शिंदेची असेल, मनोहर जोशींची असेल किंवा आपल्या देवेंद्र फडणवीसांची असेल, ते सत्ता परिवर्तन करणं हाच आपला या काळातला संविधानाचा धर्म आहे. मी त्याला युगधर्म मानणार नाही. कारण युगधर्म हा शब्द कुमार सप्तर्षींनी बदनाम केलेला आहे. आणि बाळासाहेब आंबेडकरांना मी सांगतो की अशा कितीही प्रकारच्या टीका झाल्या तरी तुमचा सन्मान करण्याचं, तुम्हाला महाराष्ट्र भूषण, भारतरत्नांसारखे पुरस्कार देण्याचं काम या देशातले ओबीसी भविष्यकाळात करतील. आणि देशाची सत्ता हातात घेऊन जे जे मागासवर्गीय कलाकार आहेत, जे जे मागासवर्गीय विचारवंत आहेत, जे जे मागासवर्गीय शास्त्रज्ञ आहेत, डॉक्टर आहेत, पीएचडी केलेले लोक आहेत, त्यांचा सन्मान या देशात तेव्हाच होईल की देशावर ओबीसीची, एससी, एसटीची सत्ता येईल, स्त्रियांची सत्ता येईल. मी अधिक काय बोललो असेल तर क्षमा करा. परंतु युगद्रोह हा मोठा आरोप बाळासाहेब आंबेडकरांवर झाला. आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत मी जिथे आता बसलेलो आहे, या जागेवर बसून बाळासाहेब आंबेडकर माझ्या घरी जेवलेले आहेत.
आणि या जागेचं पावित्र्य मला आहे आणि म्हणून त्यांचा सन्मान महाराष्ट्राने करावा ही नम्र विनंती करतो. नाहीतर या निवडणुकीमध्ये आमचा सन्मान आम्ही हिसकावून घेऊ हे सुद्धा सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.